नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। मागचा पेपर तुम्ही सोडवला असाल। मागच्या पेपरमध्ये तुम्हाला समजलं असेल की जिओग्राफीचे कितीपर्यंत प्रश्न बरोबर येत होते। काही मुलांचे 7 आले असतील, 8 आले असतील, 9 आले असतील, तर काळजी करायचं नाही, व्यवस्थित वाचायचं आहे। मागच्या पेपरवर मी बरेच असे प्रश्न टाकले होते की ते वाचायला सोपे आहे, परंतु ॲक्च्युअली ते कठीण होते। म्हणून मुलांना माहिती असून सुद्धा एक तरी प्रश्न चुकलेला असेल, कारण आयोगाला भूगोलाचे प्रश्न असे आहे की 10 पैकी 10 प्रश्न बरोबर येतात। काही मुलांचे 10 पैकी 9 बरोबर येतात, काही मुलांचे 8 बरोबर येतात, परंतु 8च्या खालती यायला नको। आपण हे प्रश्न काढताना प्रॉपर सर्वे व्यवस्थित काढलेले आहे आणि आयोगाला धरून काढलेले आहे। बघा, ज्यावेळेस तुम्ही पेपर द्यायला जाल त्यावेळेस तुम्हाला समजेलच की कशा पद्धतीने आपले प्रश्न होते आणि आयोगाला यामधले किती प्रश्न विचारलेले आहे। चला आता आपण सुरुवात करू, जिओग्राफीला सुरुवात करणार आहोत। बघा, पहिला प्रश्न, सध्या भारत आणि महाराष्ट्र यांना किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? समुद्र किनारा विचारलेला आहे। आपला हा भारत आहे, बरोबर ना? हा आपला भारत आहे आणि सध्या किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे अशा पद्धतीने विचारला आहे। काही मुलांनी घाईघाईमध्ये काय केलं असेल, 7517 हे ऑप्शन बरोबर करून टाकलेलं असेल, परंतु मी विचारताना बघा, सध्या ज्या मुलांनी व्यवस्थित वाचलेला असेल त्याने प्रश्न व्यवस्थित सोडवलेला असेल। मी एक शॉर्ट व्हिडिओ बी टाकलेला होता, तो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असेल। बघा, सध्या किती लाभलेला आहे? 11,098 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा भारताला लाभलेला आहे आणि जुनी जी लांबी होती समुद्र किनाऱ्याची लांबी 7517 किलोमीटर होती, लक्षात ठेवायचं आहे। आणि 29 एप्रिल 2025 ला किती सांगितले? 29 एप्रिल 2025 ला ही लांबी चेंज झालेली आहे आणि इथे आपला महाराष्ट्र आहे, इथे महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राला जुन्या समुद्र किनाऱ्याची लांबी 720 किलोमीटर होती, ते नवीन लांबी आता 877 किलोमीटर झालेली आहे। तर तुमचं ऑप्शन कुठलं बरोबर आहे? 3 नंबरचा ऑप्शन। ज्या मुलांनी केलेलं असेल त्यांचा 100% प्रश्न बरोबर आला असेल। मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता, महाराष्ट्राचा समुद्र किनारा कोणत्या आकाराचा आहे? रिया आकाराचा आहे। तिच्या मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता, महाराष्ट्राचा समुद्र किनारा कसा लाभलेला आहे? दंतूर लाभलेला आहे महाराष्ट्राला समुद्र किनारपट्टी, त्याला काय म्हणतात? कोकण किनारा असे म्हणतात। बघा, एकदा जोड्या लावायला प्रश्न विचारला होता, या किनारपट्टीला काय म्हणतात? काठेवाडचा किनारा म्हणतात, काठेवाड। गुजरातच्या किनारपट्टीला गोवाची किनारपट्टी इथे आहे, कर्नाटकच्या किनारपट्टीला मंगळूरची किनारपट्टी म्हणतात, मंगळूर किंवा मंगळूरची किनारपट्टी, लक्षात ठेवायचं आहे। केरळच्या किनारपट्टीला मलबारची किनारपट्टी म्हणतात, मलबार, लक्षात ठेवा। किंवा केरळच्या किनारपट्टीला कारवार सुद्धा म्हणतात, सॉरी, कर्नाटकच्या किनारपट्टीला कारवार सुद्धा म्हणतात। बघा काय सांगितलं, काठेवाड, गुजरात, महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक, कारवार किंवा मंगळूर आणि मलबार, केरळ। तामिळनाडूची जी किनारपट्टी आहे ही कोरोमंडलची किनारपट्टी आहे, कोरोमंडल पटापट लिहून घ्यायचा आहे। आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी उत्तर सरकारचा किनारा लाभलेला आहे, उत्तर सरकार। आणि इथे ओडिशाची किनारपट्टी जी आहे याला उत्कलची किनारपट्टी म्हणतात, हे पण लक्षात ठेवा। मित्रांनो, समुद्र किनारा कधी बघितला तर सर्वात जास्त कोणाला लाभलेला आहे? 1 नंबर गुजरात या राज्याला लाभलेला समुद्र किनारा आहे। 2 नंबर कधी बघितला नवीन आकडेवारीनुसार तर आंध्र प्रदेशला लाभलेला आहे, 3 नंबर तामिळनाडूला लाभलेला आहे आणि 4 नंबर महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे। क्लिअर? सर्वांना समजलं का? एकूण किती घटक राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे? प्रश्न कधी विचारला तर एकूण 9 घटक राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्र किनारा लाभलेला आहे। समुद्र किनाऱ्यावर कसाही प्रश्न आला तर तुमचा बरोबर यायला पाहिजे। जुन्या आकडेवारीनुसार मुख्य भूमीला किती किनारपट्टी लाभलेली आहे? 6100 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। मुख्य भूमीला विचारतंय समुद्र किनारा 6100 किलोमीटरचा आणि इथे अंदमान निकोबार बेटे आहे, इथे हे आहे। तर सर्वात जास्त वाढ कोणत्या राज्याच्या समुद्र किनाऱ्याची झाली आहे असा प्रश्न कधी विचारला तर गुजरातची सर्वात जास्त वाढ झालेली आहे। तर एकूण समुद्र किनारा किती टक्क्याने वाढलेला आहे? 48% एकूण समुद्र किनारा वाढलेला आहे। समजलं का?
समजला असेल इतकी माहिती तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न आला तर बरोबर लिहायचा आहे, डिटेलमध्ये माहिती लक्षात ठेवायची आहे, पटापट नोट्स काढून घ्यायचा आहे. हनुमान या उंच शिखराची उंची किती? हनुमान हे उंच शिखर तुम्हाला माहिती आहे कुठे इथं हनुमान उंच शिखर? सर धुळे जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर, उंच शिखरांच्या उंची प्रश्न असा विचारतात बघा. एका साईडला उंच शिखर, एका साईडला जिल्हे. बरोबर, जोड्या लावाला प्रश्न विचारला जातो, वन लाईन बीटला प्रश्न विचारला जातो. एकदा रायरेश्वराची उंची विचारली होती, आठवत असेल तुम्हाला. तौलाची उंची विचारली होती, सप्तशृंगीची उंची विचारली होती. वन लाईन बीटला प्रश्न विचारलेले होते हे. तर वन लाईन बीटलाही प्रश्न विचारला जातात. तर खालीलपैकी योग्य विधान निवडा, यामध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात. आपण हनुमान हे उंच शिखर घेतलं आहे, डायरेक्ट हे पाठच पाहिजे. ज्या मुलांचं पाठ असेल त्यांनी बरोबर लिहिलं असेल. 1063 4 नंबरचा ऑप्शन आहे. 1063 धुळे जिल्ह्यामध्ये हनुमान हे उंच शिखर आहे. 1646 कोणाची उंची आहे? महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर किंवा उत्तर सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कळसुबाई. कळसुबाईची उंची किती आहे? 1646 आहे, जे अहिल्यानगर आणि नाशिकच्या बाउंड्रीवर आहे. इथे कळसुबाई आहे. 1350 कधी बघितलं तर 1350 धुपगडची उंची. धुपगडची उंची किती आहे? 1350. आणि हे धुपगड जे शिखर आहे हे सातपुडा पर्वतातलं सर्वात उंच शिखर आहे. बघा, सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच कधी विचारलं तर महाराष्ट्रातलं कुठलं आहे? अस्तंबा आहे. अस्तंबा, आणि अस्तंबा हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. आणि अस्तंबाची उंची ही 1325 मीटर. लक्षात ठेवायचं आहे. 1177 हे बैराटची उंची आहे. बैराट 1177. बैराट हे अमरावतीमध्ये आहे. अमरावती. एकदा आयोगाने प्रश्न विचारलेला होता, गाविलगड टेकड्या कुठे आहे? आणि हे गाविलगड टेकड्यांमध्ये आहे. गाविलगड इथे थंड हवेचं ठिकाण सुद्धा आहे. थंड हवेचं ठिकाण कोणतं? हा सुद्धा प्रश्न विचारला होता. चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे. लक्षात ठेवायचं आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं तुम्हाला माहिती आहे तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे. चला पुढचा प्रश्न बघू. इथे बघा, योग्य जोडी जुळवा. बघा, भारताचा पूर्व पश्चिम विस्तार 3214 आहे, तर उत्तर दक्षिण विस्तार किती आहे? 2933. आणि सर्वात पूर्वेकडे रेखावृत्त किती आहे? 97°25. बरेच मुलं हे प्रश्न चुकलेला असेल, गॅरंटी आहे. चला आता आपण भारताचा नकाशा काढू. भारताच्या नकाशामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो किती विस्तार कसा आहे तो. तर चला बघू आता. भारताचा उत्तर दक्षिण विस्तार विचारलेला आहे. भारताचा उत्तर दक्षिण विस्तार हा 3214 किलोमीटर. पहिलं वाक्य चुकलेलं आहे. आणि पूर्व पश्चिम विस्तार किती आहे भारताचा? लक्षात ठेवायचा आहे 2933 किलोमीटर. हा सुद्धा लक्षात ठेवा. अक्षरवृत्ती रेखावृत्ती विस्तार कधी म्हटला तर 68°7 पूर्व रेखावृत्त, तर 97°25 पूर्व रेखावृत्त. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. बघा, ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे, ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे. दक्षिणे साईडला बघा अक्षरवृत्त विस्तार 8°4 उत्तर अक्षरवृत्त, तर 37°6 उत्तर अक्षरवृत्त. येते का लक्षामध्ये? अक्षरवृत्ती विस्तार सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, रेखावृत्ती विस्तार सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. हे आपले एकूण अक्षरवृत्त आहे, हे अक्षरवृत्त आहे. बघा, भारत हा उत्तर गोलार्धात आहे म्हणून दक्षिण साईडला पण आपण उत्तरच घेतलेला आहे. बरोबर, उत्तर गोलार्धात 90 अक्षरवृत्त, दक्षिण गोलार्धामध्ये 90 अक्षरवृत्त आणि 1 विषुववृत्त. एकूण अक्षरवृत्त विचारले तर किती आहे? 181. तर एकूण रेखावृत्त कधी विचारले तर किती आहे? 360 रेखावृत्त. राहील का लक्षात? आणि भारताचं स्थान कधी विचारलं? भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. इथे आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा पण तुम्हाला उत्तर दक्षिण लांबी माहिती पाहिजे. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 700 किलोमीटर आहे. आणि पूर्व पश्चिम लांबी बघितली तर 800 किलोमीटर आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. चला आता आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल. सर याचं उत्तर किती आहे? 3 नंबरचं. ज्यांनी उत्तर केलं असेल त्यांचं 100% बरोबर आहे. चौथा प्रश्न बघू. योग्य जोड्या जुळवा. आता आपण इथे महाराष्ट्र काढू. बघा, आपला महाराष्ट्र आहे, तर जोड्या जुळवामध्ये पहिल्यांदा इथे सासवडचा पठार विचारलेला आहे. अशा गोष्टी पटापट पाठ पाहिजे. सासवडचा पठार कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. औंधचा पठार कुठे आहे? सातारामध्ये आहे. मालेगावचा पठार कुठे आहे? नाशिकमध्ये आहे.
तोरणमाळचं पठार कुठे आहे? नंदुरबारमध्ये आहे. इथे अशा पद्धतीने हे पठार विचारलेले आहे. तर अजून लक्षात ठेवा, नंदुरबारमध्ये काठी दाडवाडचं पठार सुद्धा आहे. काठी दाडवाड, धारवाड पठार. अजून इथे अहिल्यानगरचे पठार कुठे आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि सांगलीमध्ये खानापूरचे पठार आहे, खानापूर. आणि जतचे पठार सुद्धा सांगलीमध्ये आहे, जत पठार. इथे वर्धा जिल्हा आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये तळेगावचे पठार आहे. तुम्ही घाईघाईमध्ये असं करून टाकाल की वर्धा जिल्हा तळेगावचं पठार पुणे जिल्ह्यामध्ये कराल, परंतु वर्धा जिल्ह्यामध्ये कुठलं आहे? तळेगावचे पठार आहे, तळेगाव पठार. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. सर मग याचं उत्तर काय आहे? 1चं 2, 2चं 4. बघा 1चं 2 दिलं आहे, 2चं 4 दिलं आहे, 3चं 1 दिलं आहे. ज्या मुलांनी 2 नंबरचं उत्तर केलेलं आहे त्यांचा 100% हा प्रश्न बरोबर आला असेल. चला पुढचा प्रश्न बघू. आता आपण भारताच्या साक्षरतेसंबंधी पुढे दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधान निवडा. बघा भारतात स्त्री साक्षरता केरळ राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, तर राजस्थान राज्य शेवटच्या क्रमांकावर आहे. 100% वाक्य बरोबर आहे. तर 2001 ते 11 या काळात देशातील पुरुषांच्या साक्षरतेच्या तुलनेने स्त्रियांच्या साक्षरतेत जास्त वाढ झालेली आहे. 100% बरोबर आहे. कारण स्त्रियांची साक्षरता कधी बघितलं तर 12, 13, 14% पर्यंत वाढ गेलेली आहे. तर पुरुषांच्या साक्षरते कधी बघितलं तर 10, 10.5%, 10%च्या आसपास ही वाढ झालेली आहे. मित्रांनो लोकसंख्यावर 100% प्रश्न विचारला जातो मागच्या वेळेस सुद्धा बघा लिंग गुणोत्तरावर प्रश्न विचारला होता महाराष्ट्रातल्या. 922 वरून 929 झाला आहे. हा कितीचा फरक आहे असा आयोगाने प्रश्न विचारला होता. त्यांनी 7 दिलं होतं, बरोबर ना? 7 ऑप्शनमध्ये होतं का? नाही, 9 ऑप्शनमध्ये होतं. त्यामुळे प्रश्न चुकलेला होता, म्हणजे हा प्रश्न बाद केला होता. आता एकूण साक्षरता कधी बघितली तर 72% भारताची एकूण साक्षरता आहे. बघा साक्षरता असो, लिंग गुणोत्तर असो, घनता मोठ्या लोकसंख्येचे राज्य असो, घनतेमध्ये कधी बघितले तर सर्वात जास्त घनता ही बिहारची आहे. तर सर्वात कमी 2 नंबर घनता ही कोणाची आहे? वेस्ट बेंगॉलची आहे. आणि सर्वात कमी घनता कधी बघितली तर ही अरुणाचल प्रदेशची सर्वात कमी घनता आहे. तर लिंग गुणोत्तर कधी बघितलं तर सर्वात जास्त लिंग गुणोत्तर हे कुठल्या राज्याचं आहे? केरळ राज्याचं सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे. तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे हरियाणा राज्याचं आहे. ज्या आयोगाला प्रश्न आवडता ते लक्षात ठेवायचं आहे. लोकसंख्या कधी बघितली तर यूपीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे, 2 नंबर महाराष्ट्राची लोकसंख्या आहे आणि 3 नंबर बिहारची लोकसंख्या आहे. तर साक्षरता असो, लिंग गुणोत्तर असो, घनता असो, हे आयोगाला आवडते प्रश्न आहे. त्यामुळे हे प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे. सर मग याचं उत्तर काय आहे? अयोग्य विचारलेलं आहे, तर दोन्हीही नाही असं याचं उत्तर आहे. आता चला पुढचा प्रश्न बघू. आता आपण बघा इथे प्रश्न कुठला दिलेला आहे? महाराष्ट्रात दक्षिण आणि पूर्व भागात आढळून येणारी बघा कलाडगी सिरीज म्हणजेच, आता कुठली सिरीज आहे कलाडगी सिरीज म्हणजे? तुमचा हा प्रश्न पाठ पाहिजे, कारण एकदा आयोगाने जोड्या लावाला प्रश्न विचारलेला आहे. 1 लाईन बीटला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे हे 100% लक्षात पाहिजे. तर हे कडप्पा खडक प्रणाली आहे. लक्षात ठेवायचा. 1 नंबरचा ज्या मुलांनी ऑप्शन लिहिलं असेल त्यांचा 100% प्रश्न बरोबर आला असेल. सर तुम्ही आम्हाला याचं उत्तर सांगितलं नाही. आता इथे अयोग्य विचारलेलं होतं, दोन्हीही नाही, म्हणजे याचं 4 नंबरचं उत्तर होतं. कशाचं? 5चं 4 नंबरचं उत्तर मी सांगितलं. आणि याचं 6 नंबरचं किती नंबरचं उत्तर आहे? 1 नंबरचं उत्तर आहे. आता कडप्पा जी खडक प्रणाली आहे महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सापडते असा प्रश्न कधी विचारला तर असं लक्षात ठेवायचं, कोय, सिंधू. ट्रिक्स लिहून घेऊ शकता तुम्ही. ट्रिक्स कोय, सिंधू म्हणजे कोल्हापूर आहे, नंतर यवतमाळ आणि नंतर कोणता जिल्हा आहे? सिंधुदुर्ग. कोय, सिंधू लक्षात ठेवा. बघा आर्यन खडक प्रणाली आहे. आर्यन खडक प्रणालीचे 2 भाग आहे. कोणकोणते? बघा आर्यन म्हणजे आर्कियन खडक प्रणाली. आर्यन खडक प्रणालीमध्ये 2 भाग येतात. आर्कियन खडक प्रणाली येते, आर्कियन
आणि धारवाड खडक प्रणाली येते, धारवाड. आता धारवाड खडक प्रणाली आपण बघू तर आर्कियन जी खडक प्रणाली आहे ही महाराष्ट्रातल्या बघा इथे भंडारा जिल्हा आहे, इथे गोंदिया जिल्हा आहे, इथे चंद्रपूर जिल्हा आहे, इथे गडचिरोली जिल्हा आहे आणि इथे सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या जिल्ह्यांमध्ये आर्कियन खडक प्रणाली आढळते. धारवाड खडक प्रणाली म्हटलं तर तुम्ही भनासी अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. म्हणजे भंडारा नागपूर आणि सिंधुदुर्ग, बनासी येतंय का लक्षामध्ये? बनासी. अजून बनासी आपण एक याची ट्रिक्स बघितली होती, तुम्ही लेक्चर केले असेल तर बनासी मी तुम्हाला खनिज संपत्तीमध्ये सांगितलं होतं. म्हणजे मॅग्नीज हे जे खनिज आहे हे बनासीमध्ये सर्वात जास्त सापडतं. मॅग्नीज खनिज म्हणजे भंडारामध्ये सर्वात जास्त आहे, नंतर नागपूरमध्ये, नंतर सिंधुदुर्गमध्ये आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि विंध्यम प्रकारचे खडक महाराष्ट्रातल्या फक्त एकाच जिल्ह्यामध्ये सापडतात, तर तुम्ही इथे विंचू लक्षात ठेवू शकता. विंचू म्हणजे विंध्यन कुठे आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रपूर. प्रश्न चुकवायचा नाही, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न राहील. चला 7 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील पुढीलपैकी कोणती टेकडी विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांच्या दरम्यान वसलेली आहे? बघा छोटा नागपूर आहे, गर्जत टेकड्या आहे, अमरकंटक आहे आणि बस्तर टेकड्या आहे. आता प्रॉपर भारताचा नकाशा कधी काढला आपण, तर इथेच तुम्हाला भारताचा नकाशा काढून दाखवतो. प्रॉपर भारताचा नकाशा कधी बघितलात? बघा विंध्यन आणि सातपुडा पर्वत विचारलेला आहे. तुम्हाला हे माहिती आहे, हे ट्रिक्स 100% पाठ आहे. विना सा ता सा गो ह बी म कृष्णा. बरोबर. विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, नर्मदा नदी वाहते. सातपुडा पर्वत, सातमाळा पर्वत, तिथे तापी नदी वाहते. सातमाळा अजिंठा डोंगररांगा, हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी नदी वाहते. हरिश्चंद्र बालाघाट, महादेव शंभू महादेव डोंगररांगा, भीमा नदी वाहते आणि इथे कृष्णा नदी वाहते. अशा पद्धतीने उत्तर दक्षिण आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे असा क्रम विचारू शकतात नद्यांचा किंवा डोंगररांगांचा. बघा आता इथे विंध्य कोणती टेकडी विचारलेली आहे. आता इथे आपण विंध्य पर्वत कधी बघितला आणि ते सातपुडा पर्वत कधी बघितला, त्या दोघांच्या दरम्यान फक्त इथे एकमेव अमरकंटक डोंगररांगा आहे. बरोबर ना. आता गर्जत कधी बघितल्या तर गर्जतच्या टेकड्या या ठिकाणी आहे. छोटा नागपूरचे पठार कधी बघितले तर इथे पसरलेला आहे. तर बस्तर टेकड्या कधी बघितल्या तर बस्तर टेकड्या इथे आहे. तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अमरकंटक पर्वतरांग. इथे अमरकंटक या ठिकाणी कुठल्या नदीचा उगम होतो? अमरकंटक आठवतंय का सर? नर्मदा नदीचा उगम होतो. नर्मदा व अजून शोण नदीचा उगम सुद्धा अमरकंटक याच ठिकाणी होतो. अमरकंटक या ठिकाणी नदी प्रणाली ही कशी आढळते? विकेंद्रित नदी प्रणाली आढळते. म्हणजे एका डोंगरावरून अनेक नद्या सर्व चौबाजूने नद्या वाहत असतात. म्हणजे अशा पद्धतीने इकडनं एक इकडनं एक विकेंद्रित नदी प्रणालीचं उदाहरण कधी विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न एकदा राज्यसेवा मेन्सला विचारलेला आहे, विकेंद्रित नदी प्रणालीचं उदाहरण. आणि UPSC पूर्वला सुद्धा विचारलेला आहे, तो जुन्या पॅटर्नमध्ये. आता सध्या कठीण प्रश्न विचारले जातात. बघा 7 प्रश्न तुमचे डिटेलमध्ये झाले असेल तर 8 नंबरचा प्रश्न बघा, जोड्या जुळवा. थोड्या मी वेगळ्या जोड्या जुळवा घेतलेल्या आहे. आयोग सुद्धा अशाच पद्धतीने वेगळ्या जोड्या जुळवा शोधत असतात. आता कृष्णा वेण्णा तुमचं 100% माहिती पाहिजे होतं की सर कृष्णा आणि वेण्णा यांचा संगम हा माहुली या ठिकाणी होतो. सोपा कॅटेगरी मधला प्रश्न होता हा. बघा इथे कृष्णा कोयनाचा संगम कुठे होता? कराड येथे होतो. मी शिकवताना असं सांगितलं होतं कृष्णा कोयना आणि कराड क बरोबर, विसरायचं नाही. इथे टाकलेला होता मी हा प्रश्न. ज्या मुलांनी बघा 2चं किती आहे? 1चं 2 इथे आहे आणि 2चं 4, डायरेक्ट तुमचं 1 नंबरचं उत्तर निघतंय. तिसरं तुम्हाला बघण्याची पण गरज नाही. कृष्णा घटप्रभा यांचा संगम हा विजापूरला आहे आणि गोदावरी प्रवरा यांचा संगम हा कुठे आहे? नेवासा या ठिकाणी आहे. इथे संगमांवर प्रश्न लक्षात
ठेवायचा आहे। बघा संगम प्रॉपर व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि धरण हे सुद्धा व्यवस्थित वाचायचं आहे। अजून कुठली नदी किंवा कोणतं धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठली नदी येऊन मिळते हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, किंवा कोणत्या नदीकाठी कोणतं शहर आहे हे आयोगाचे आवडते प्रश्न आहे। सोप्या कॅटेगरीमधले प्रश्न असतात। बघा प्रश्न तुम्ही वाचलेला आहे तरी तुम्ही कन्फ्यूज झाले असेल। बघा कृष्णा घटप्रभा विजापूर सांगितलं आणि गोदावरी प्रवरा नेवासे सांगितलं, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता बरोबर। एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता 48 महामार्ग बरोबर ना, 48 महामार्गावर एकदा आयोगाने प्रश्न विचारलेला होता। आता आपण त्याच टाईपमध्ये प्रश्न घेतलेला आहे। जुना राष्ट्रीय महामार्ग 211 क्रमांक याला कोणता नवीन क्रमांक देण्यात आला आहे? जुना राष्ट्रीय महामार्ग, मग कुठला नवीन क्रमांक आहे? 52। 2 नंबरचा ऑप्शन, ज्या मुलांचा 2 नंबरचा ऑप्शन असेल त्यांचा 100% प्रश्न बरोबर आला असेल तर 52 नंबर हा कुठून कुठे आहे? सोलापूर पासून, सोलापूर ते धुळेपर्यंत 52 नंबरचा राष्ट्रीय महामार्ग आहे, लक्षात ठेवायचा आहे। तर 48 नंबरचा महामार्ग कुठून आहे? बघा इथून आहे मुंबई पासून, बघा इथे मुंबई पासून दिल्ली ते मुंबई, पहिले याला 4 क्रमांक नाव होतं का 8 होतं सर? याला 8 क्रमांक नाव होतं। आणि इथे मुंबई ते चेन्नई, इथे लिहितो मी दिल्ली ते मुंबई नाव दिलेलं आहे, हा 8 नंबरचा आणि हा 4 नंबरचा। याला नवीन नाव काय आहे? 48 क्रमांक 100% तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। आता हा इथे बघा 19, सर आता 19 क्रमांकाबद्दल सांगा। 19 क्रमांक बघा पहिल्यांदा ग्रँड ट्रंक महामार्ग होता बरोबर ना, म्हणजे दिल्ली पासून कुठे होता? दिल्ली ते अमृतसर पर्यंत राष्ट्रीय महामार्ग 1 होता आणि राष्ट्रीय महामार्ग दिल्ली ते कोलकाता असा होता। आता हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे याला 19 नंबरचं नाव दिलेलं आहे, दिल्ली ते कोलकाता, इथे लक्षात ठेवू शकतात। आणि जो 7 नंबरचा भारतातला सर्वात मोठा महामार्ग होता 7 नंबरचा, हा वाराणसी, इथे वाराणसी आहे, वाराणसी ते कुठे? कन्याकुमारी पर्यंत होता, कन्याकुमारी, वाराणसी ते कन्याकुमारी। आता हा जो महामार्ग आहे हा कुठे जोडलेला आहे? श्रीनगर पर्यंत जोडलेला आहे, श्रीनगर। तर याला किती नंबरचं नाव दिलेलं आहे? याला 44 नंबरचं नाव दिलेलं आहे। तुम्हाला प्रश्न कधी विचारला तर नवीन महामार्गानुसार की भारतातील सर्वात मोठा महामार्ग कोणता, तर किती नंबरचा आहे? 44 नंबरचा महामार्ग आहे, लक्षात ठेवायचं आहे। जुने महामार्ग, नवीन महामार्ग, 1 लाईन बीट असो, जोड्या लावा असो, इथे आयोगाला प्रश्न विचारले जातात, त्यामुळे 100% व्यवस्थित करून ठेवायचे आहे। इथे मी तुम्हाला 4 ऑप्शन बद्दल सांगितलेलं आहे, इथे प्रश्न कधी आला तरी तुमचा 100% बरोबर यायला पाहिजे। बघा आता 10 नंबरचा प्रश्न बघू। तपकिरी क्रांती खालीलपैकी कशा संबंधित आहे? एकदा आयोगाने असा प्रश्न विचारलेला होता, सफरचंदासंबंधी कोणती क्रांती झाली आहे? सुवर्ण क्रांती असा प्रश्न एकदा आलेला होता। तर तपकिरी क्रांती, काही मुलांनी मला गॅरंटी आहे तेलबिया याचं उत्तर लिहिलेलं असेल बरोबर ना। परंतु मित्रांनो तपकिरी क्रांती बघा ही चामडे उत्पादनासंबंधी तपकिरी क्रांती झालेली आहे। क्रांत्यांवर जोड्या लावाला 1 लाईन बीटला खालीलपैकी योग्य विधान निवडाला प्रश्न विचारू शकतात। मटन किंवा मांस उत्पादन कधी बघितलं आणि टोमॅटो उत्पादन कधी बघितलं? टोमॅटो बरोबर ना। टोमॅटो आणि मांस उत्पादनासंबंधी कुठली क्रांती आहे? लाल क्रांती आहे। तर ताग उत्पादनासंबंधी सुवर्ण तंतू क्रांती आहे, सुवर्ण तंतू क्रांती लक्षात ठेवायचं आहे। तर तेलबिया उत्पादनासाठी पीत क्रांती झाली आहे, पीत क्रांती। बघा अजून मी एकदा क्रांत्यांवर जोड्या लावायला प्रश्न टाकणार आहे, बाकीची माहिती नंतर सांगेल कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, बाकीचे सुद्धा आपला ॲनालिसिस बाकी आहे। चला तुम्हाला हे सर्व ॲनालिसिस समजलं असेल, तुम्ही प्रॉपर नोट्स काढल्या असेल। चला आता आपण भेटू पुढच्या पेपरला। तुम्हाला पेपर कधी आवडले असेल तर मित्रांना सुद्धा सांगायचं आहे की असे स्पॉटलाइटचे पेपर आहे, भरपूर क्वालिटी पेपर काढलेले आहे, प्रश्न सुद्धा भरपूर क्वालिटी आहे। धन्यवाद मित्रांनो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या
जे आपली बघा टेस्ट नंबर 3 झाली होती बघा कंबाईन परीक्षेसाठीची, जे टेस्ट नंबर 3 आहे बघा, यातील जे इतिहास विषयाचे जे प्रश्न आहेत बघा, याची उत्तरं जे आहे किंवा याचं ॲनालिसिस जे आहे ते आपण बघणार आहेत बघा. पहिला क्वेश्चन बघा किंवा तुमचा 11 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, तर त्याच्यामध्ये सोमाठाणे किंवा तरवडी यासारख्या भागातून जे हे वृत्तपत्र प्रकाशित व्हायचं, त्यामुळे हे भारतातून पहिले ग्रामीण वृत्तपत्र वगैरे, कारण ग्रामीण भागातून प्रदर्शित होणारं प्रसारित होणारं जे आहे हे पहिलं वृत्तपत्र असल्यामुळे याचे संस्थापक जे असतील मुकुंदराव पाटील यांना पहिले ग्रामीण पत्रकार वगैरे किंवा ग्रामीण संपादक वगैरे असं म्हटलं जातं बघा. आता मुकुंदराव पाटील म्हणलं तुमच्यावर लक्षात यायला पाहिजे बघा, दीनमित्र जे आहे बेसिकली दीनमित्र जे आहे तर ते या ठिकाणाहून यायचं बघा. ओके, तर दीनमित्राचं जे आहे तर ते सोमठाणे किंवा तरवडी सारख्या भागातून आल्यामुळे याला पहिलं ग्रामीण वृत्तपत्र असं देखील म्हणतात बघा. ओके, तर दीनमित्र जे असेल तर याचं करेक्ट आन्सर असेल बघा. दीनबंधू कोणाचे किंवा दिग्दर्शन, दिनचर्या, आता दिनचर्या वगैरे असं काही नाही आहे, ते तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी बेसिकली फक्त की दिनचर्या, पण दिग्दर्शन असेल, दीनबंधू कोणाचे, कुठून सुरू झालं किंवा सत्यशोधक चळवळीशी यांचा काय संबंध आहे का, तर या पण गोष्टी ज्या आहेत त्याच्या माध्यमातून ऑप्शनच्या तुम्ही बघणं अपेक्षित आहे बघा. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 12 जो आहे बघा, पुढचा क्वेश्चन की ज्यामध्ये विधानाबरोबर तुम्हाला ओळखायला लावलेत बघा. आता लॉर्ड डफरीन जे असतील बघा, जे काँग्रेस स्थापन करताना 1884 to 88 या कालखंडामध्ये गव्हर्नर जनरल असतील बघा, तर ते काँग्रेसची लेजिटिमेसी किंवा वैधतेचं खंडन करताना म्हणतील की काँग्रेस तिच्या पतनाकडे चालली आहे आणि भारतात असताना माझी सर्वात मोठी महत्त्वाकांक्षा किंवा माझी इच्छा अशी किंवा तिला शांततापूर्ण विनाशाकडे नेणे किंवा घेऊन जाणे असं त्याची. आता संस्थापनाच्या वेळेस ते स्टेटमेंट थोडंसं बघतानाच कसं तरी वाटतंय बघा की याच 85 मध्ये काँग्रेस स्थापना आहे आणि पतनाकडे चालली असं म्हणणं जे आहे तर ते थोडंसं योग्य वाटतं. आपण पुढच्या स्टेटमेंटमधून तुम्हाला जास्त क्लिअर होतं. कर्जन असं जे बघा, आता कर्जन जे असतील बघा हे कधी 1905 ओके बंगालची पार्टिशन ज्या व्यक्तीने केली बघा, तर इथं जे कर्जन असतील बघा ओके 1899 ते 1905 या कालखंडात असणारे कर्जन काँग्रेसवर टीका करतील आणि त्यांना सूक्ष्म अल्पसंख्याक असणारी राजद्रोहाची म्हणजे सेडिशन फॅक्टरी आहे असं म्हणतात बघा. हे जे स्टेटमेंट आहेत ना तर बेसिकली हे इंटरचेंज केलेले स्टेटमेंट आहेत बघा. ओके, कर्जन असं म्हणतील की काँग्रेस डळमळीत होत चालली आणि तिला शांततापूर्ण विनाशाकडे नेणं हे माझं काम आहे, आणि डफरीन जे आहेत सुरुवातीला तर ते स्वीकारतात, पण नंतर काँग्रेसची 3ऱ्या सेशन पासून जे लोकप्रियता बघून तुम्हाला माहित असेल की बाबा 4थ्या सेशनच्या वेळेस डफरीन काँग्रेसला जागा मिळू नये व्हेन्यू जे आहे सेशनला म्हणून प्रयत्न करतात आणि मग ते अलाहाबादला घेतलं जातं वगैरे तुम्ही बघितलं असेल. तेव्हा ते म्हणतात की काँग्रेस इज ओनली रिप्रेझेंटेटिंग द मायनॉरिटी हिंदूज, मायनॉरिटी बाबूज. बाबूज म्हणजे बेसिकली प्रशासकीय अधिकारी, हिंदू लोकांची जी आहे तर ही संघटना आहे. बेसिकली ह्या धार्मिक आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न असतो किंवा ही सेडिशनची फॅक्टरी असं ते म्हणतील बघा. ही स्टेटमेंट जे आहेत ते इंटरचेंज केली बघा. आता तुम्हाला बरोबर विधानं विचारली, कुठलेच विधान बरोबर नाही बघा. ओके, ऑप्शन नंबर 4 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे बघा खालील घटना ज्या आहेत बघा कालानुक्रमे क्रोनॉलॉजिकली ज्या आहेत काय घटना तुम्हाला लावायच्या. बनारस हिंदू विश्वविद्यापीठ ओके ही स्थापना बेसिकली 1915 जे आहे त्याची स्थापना झालेली बघा. ओके, मदन मोहन मालवीय यांचं प्रमुख कार्य इथं तुम्हाला दिसून येते. ॲनी बेझंटांनी पण यासाठी प्रयत्न केलेले तुम्हाला दिसून येईल. गांधीजी स्वतः जे आहे गांधीजींचा पब्लिक अपिअरन्स भारतामध्ये साऊथ आफ्रिकेतनं परत आल्यानंतर जर कोणता पहिला पब्लिक अपिअरन्स असेल बघा तर हा याच विद्यापीठाच्या वेळेस तुम्हाला दिसून येतं बघा. साऊथ बोरो कमिशन, आता ही साऊथ बोरो कमिशन जे आहे बघा 1920 मध्ये म्हणजे दलितांचे किंवा ब्राह्मणेतरांच्या अधिकारासाठी हे साऊथ बोरो कमिशन वगैरे आलं होतं बघा. स्वराज्य पक्षाची स्थापना 1922ला तुम्हाला दिसून येईल बघा, जेव्हा असहकार आंदोलन थांबवण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर स्वराज्य पक्ष जे आहे तर काही लोक जे स्वराज्यिस्ट आणि नो चेंजर्स अशी काँग्रेसमध्ये जे मतभेद दिसतात बघा. लखनौ करार बेसिकली 1916ला आहे बघा, ज्या लखनौ कराराच्या माध्यमातून काय करण्यात आलं, जहाल मवाळ यांच्या समेट घडवून आणला किंवा मुस्लिम लीग आणि काँग्रेसने एकत्र सेशन वगैरे घेतलं होतं बघा. तर त्यानंतर ब क ब क ओके, ऑप्शन नंबर 4 असेल ते याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ते साल इथं तुम्हाला दिलेच बघा. ओके, तर त्यामुळं ऑप्शन नंबर 4 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके,
पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, MG रानडे, महादेव गोविंद रानडे यांच्यापैकी कोणत्या कोणत्या संघटना ज्या आहेत ते संस्था. आता वसंत व्याख्यानमाला सगळ्यात माहित असतं बघा, रानडेंनी सुरू केली. किंवा सामाजिक परिषद की जे अधिवेशन काँग्रेसच्या मंडपा शेजारीच बनवायचे बघा. आता कंबाईन मेन्सला प्रश्न पण आला होता की कोणी ते जाळून टाकण्याची धमकी वगैरे दिली. असं जे आहे रानडेंचा इंडस्ट्रियलायझेशन वरती प्रचंड भर तुम्हाला दिसून येते की जेवढ्या गोष्टी ज्या आहे, जेवढं सामाजिक सुधारणा महत्वाच्या तसंच देशाचं इंडस्ट्रियलायझेशन होणं, औद्योगिकरण जे आहे याच्यावर पण ते भर देतात. आणि मग औद्योगिक परिषद जे आहे हे देखील रानडेंच्या संबंधित असणारी किंवा त्यांनी स्थापन केलेली संघटना तुम्हाला दिसून येईल बघा. औद्योगिकरण आपल्याला प्रचंड गरजेचे अशा मताचे ते होते बघा. तर तिन्ही जे आहे तर ते रानडेंच्या संबंधित आहे. वरील सर्व जे आहे ऑप्शन नंबर 3 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, ते औद्योगिक परिषद कधी कधी आपल्याला वाटत नाहीत बघा, पण त्यांची जी उद्योगाच्या संबंधित मतं बघितल्यानंतर तुम्हाला हे समजू शकतं की कारखाने जे आहेत ते देशाच्या उन्नतीसाठी जास्त महत्त्वाचे आहेत असं ते म्हणतात बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे बघा आचार्य विनोबा भावे. ओके, भूदान चळवळीसाठी प्रसिद्ध असणारे प्रचंड महत्त्वाचे गांधीवादी नेते. तर यांच्या संबंधित वेगवेगळे जे साहित्य बघा तर त्यांचा योग्य संच कोणता आहे असं तुम्हाला विचारलंय बघा. गीताई, मधुकर, स्वराज्य शासन. आता गीताई, मधुकर, स्वराज्य शासन हे जे आहेत बेसिकली या पहिल्याच ऑप्शनमध्ये हा त्यांचा संच आहे बघा. पण तुम्हाला माहीत नसतं म्हणजे जर डेटा बघा इथं माहीत नसला तर काही ऑप्शनच्या माध्यमातून पण तुम्ही इलिमिनेशनकडे जाऊ शकता. जसं गीताई त्यांचंच आहे बघा, पण ओरायन जे तुम्हाला माहिती आहे, ओरायन असेल, आर्टिक होम ऑफ वेदास असेल, गीता रहस्य असेल, हे सगळं काय टिळकांचं आहे बघा. ओके, तर ओरायन वगैरे ना, गीताई नाही बरं का, गीता रहस्य टिळकांचं. गीताई जे असेल तर ते कोणाचे, विनोबा भावेंचं आहे बघा. स्वराज्य शासन आहे त्यांचं, पण हे ओरायनमुळे हे चुकीचं. आता निबंधमाला ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती, किंवा ग्रामगीता पण नाही बघा. ग्रामगीता जे आहे तर ते कोणाचे, संत तुकडोजी महाराजांचे आहे. निबंधमालाकार कोण हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं बघा, ज्यांचे प्रचंड प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व निबंधमालाकार. ओके, चिपळूणकर कोणते ते तुम्ही मला सांगा. जसं शालापत्रक जे आहे ते पण चिपळूणकरांचे बघा, ते पण कोणते चिपळूणकर तुम्ही सांगा. किंवा आदेश रचना, ग्रामगीता. ओके, ग्रामगीता परत एकदा कोणाचं सांगितलं मी, तुकडोजी महाराजांचं. पहिलेच ऑप्शन जे आहे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 16 नंबरचा क्वेश्चन, की क्रांतीचे रणशिंग हे पुस्तकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साम्यवादाची म्हणजे कम्युनिझम, सोशलिझमची जी ओळख करून जे आहे कोणी करून दिली वगैरे. आता हे क्रांतीचं रणशिंग प्रचंड प्रसिद्ध असणारं पुस्तक आहे, जे दिनकरराव जवळकरांचं पुस्तक आहे बघा. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 जे असेल त्याचं करेक्ट आन्सर आहे. दिनकरराव जवळकरांची इतर पण जे पुस्तक आहेत बघा, देशाच्या दुश्मन सारखी पुस्तक असेल की ज्यामध्ये त्यांना अटक वगैरे झाली, आंबेडकरांनी खटला वगैरे लढला त्यांचा, ते पण बघणं गरजेचं आहे. जसं क्रांतीचं रणशिंग जे आहे तर ते जवळकरांचंच पुस्तक आहे. शेतकऱ्यांच्या बेसिकली नाहिरे वर्गाची कथा थोडक्यात. शेतकरी किंवा कामगार जे आपण म्हणतो नाहिरे म्हणजे ज्यांच्याकडे उत्पादनाचे साधनं नाही आहेत, त्यांना साम्यवादाचं महत्त्व जे आहे ते जवळकर सांगतात बघा. बेसिकली 4 नंबर जे असेल त्यामुळे याचं करेक्ट आन्सर येईल बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे बघा क्वेश्चन नंबर 17 असेल, डॅश डॅश यांना डॅश डॅश यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत म्हणून संबोधले बघा. आता हा माग बऱ्याच वर्षापूर्वी येऊन गेलेला प्रश्न आहे बघा, की मोहम्मद अली जिना जे आहेत ते सुरुवातीच्या काळात पहिल्यापासूनच जे आहे तर ते फाळणीच्या सपोर्टमध्ये वगैरे होते बघा. जसं पाकिस्तान पहिल्यांदा शब्द त्यांना रहमत अली चौधरी सारखा केम्ब्रिजमध्ये शिकणारा विद्यार्थी सांगेल तेव्हा ते हसतील बघा. कारण सुरुवातीला जे आहेत हा जो बेसिकली आहे सरोजिनी नायडू यांनी मोहम्मद अली जिना यांना वापरण्यासाठी, म्हणजे इथं येईल बघा जिना यांना जे आहे तर सरोजिनी नायडू जे असतील यांनी असं हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत वगैरे म्हटलं होतं. आता एकाचसाठी म्हटलं होतं बेसिकली. मग अशी जो लखनौ करार बघितला बघा, या लखनौ करारामध्ये हिंदू काँग्रेस जे असेल आणि मुस्लिम लीग जे असेल यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण काम जे आहे ते जिनांनी खूप मोठी भूमिका निभावली होती बघा. तर त्याच्या अनुषंगाने जे आहेत सरोजिनी नायडू त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्याचे अँबॅसिडर ऑफ दी हिंदू मुस्लिम युनिटी असं संबोधतात बघा. नंतरच्या काळात हे जिना द्विराष्ट्रवादाकडे वळतात किंवा डायरेक्ट ॲक्शन डे, प्रत्यक्ष कृती दिवस आणि मग पाकिस्तान सारखे धार्मिक आधारावर पाकिस्तानची निर्मिती वगैरे करतात बघा. तर हे जिना यांना वापरलेलं जे आहे म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे असेल त्याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, की हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत जिना यांना म्हणतात सरोजिनी नायडू. 4 नंबर ऑप्शन. ओके, 1919 मध्ये बघा वॉशिंग्टन येथे जे
ILO शिखर परिषद, ILO म्हणजे बेसिकली इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन किंवा आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेचं जे संमेलन झालं बघा, तिथं कामगारांचे प्रतिनिधी म्हणून कोणाला पाठवले होते बघा, NM जोशी सोशल सर्व्हिस लीग जे आहे याचे जे फाउंडर असतील NM जोशी यांनाही पाठवण्यात आलं बघा. NM लोखंडेंचा तोपर्यंत मृत्यू झालेला असेल बघा, किंवा बाकी सगळेच लीडर जे हे सगळेच कामगार नेते आहेत बऱ्यापैकी. NM लोखंडे असेल किंवा CK बोले तुम्हाला माहिती आहेत बघा की कामगार हितवर्धक सभेच्या वगैरे रिलेटेड आहे. पण ILOच्या परिषदेमध्ये जे आहे सोशल सर्व्हिस लीग 1911 मध्ये ज्याचं स्थापना आहे बघा, तर याचे जे प्रमुख नेते असतील बेसिकली NM जोशी, नारायण मल्हार जोशी यांना पाठवलेलं होतं बघा. ओके, तर ऑप्शन नंबर 2 असेल त्याचं करेक्ट आन्सर येईल बघा. ज्ञानप्रकाश वृत्तपत्राने जे आहे कोणत्या बंडाचे वर्णन जे आहे ते भुकेचे बंड वगैरे केले बघा. आता तिथं ज्ञानप्रकाश वृत्तपत्राने भुकेचे बंड, रेबेलियन ऑफ द बेली, ओके, असं वर्णन जे आहे ते 1875च्या वेळेस जे दख्खनचे दंगे झाले आणि त्याच्या वेळेस जे वासुदेव बळवंत फडकेंनी त्याला दिलेली साथ, तर ह्या वासुदेव बळवंत फडके यांचे जे बंड बेसिकली आहे तर त्याला रेबेलियन ऑफ द बेली असं म्हटलेलं आहे बघा बेसिकली. ओके, वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव किंवा दख्खनचे दंगे जरी आला, आता ह्या दोन्ही गोष्टी काय होतात, एकत्र होतात बघा बेसिकली. वासुदेव बळवंत फडकेंनी या दख्खनच्या दंग्यांना वगैरे पाठिंबा दिलेला होता. तर ज्ञानप्रकाशने केले. आता पुढच्या वेळेस तुम्हाला जे ना ते कदाचित असं विचारू शकते की या वृत्तपत्राने केलं, तर कोणतं वृत्तपत्र, मग ज्ञानप्रकाश. मग ज्ञानप्रकाश कोणाचे हे पण तुम्ही बघणं जे आहे तिथल्या तिथं हे गरजेचं आहे. किंवा मग पबना उठाव असेल, हा कधी झाला, उलगुलांची चळवळ. आता उलगुलांची चळवळ बघा जे बंड आहे बिरसा मुंडा यांचं, तर ते 1900 मध्ये झालंय, त्याला 125 वर्ष पूर्ण आहेत. या दख्खनच्या दंग्यांना 150 वर्ष पूर्ण आहेत बघा, त्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. इंडिगो रिव्हॉल्ट असेल किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या सुद्धा बघणं जे आहे, कोणता भाग आहे, कोणते नेते हे बघणं तुम्हाला अपेक्षित असतं बघा. ओके, ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पुढं जे आहेत बघा विधानं दिलेली आहेत बघा, आणि त्या विधानांवरनं जे आहे कोणती विधानं बरोबर आहेत असं तुम्हाला विचारतील बघा. आता हिंदू कॉलेजची स्थापना जी आहे 1817 मध्ये झाली, जे राजाराम मोहन राय आणि डेव्हिड हारे, ओके, डेव्हिड हेरे यांच्या प्रयत्न झाली, बरोबर आहे बघा. याचंच नाव परत प्रेसिडेन्सी कॉलेज इथं दिल्लीत आहे बघा. प्रेसिडेन्सी कॉलेज जे आहे ते याचंच नाव करण्यात आलं. पाश्चात्य वैज्ञानिक वेस्टर्न एज्युकेशन देणं जे आहे प्लस इथलं जे एन्शियंट नॉलेज आहे, एन्शियंट विजडम पण प्लस पाश्चात्य वैज्ञानिक शिक्षण देणं, हे दोन्ही पण याचं जे आहे वेस्टर्न प्लस ईस्टर्न हे याचा उद्देश वगैरे होता. तर बरोबर आहे बघा. राजाराम मोहन राय जे आहे त्यांच्यावर उपनिषदांचा पण प्रभाव आहे, वेदांताचा किंवा वेदांता स्कूल वगैरे जे म्हणतो आपण बघा, तसा त्यांच्यावर वेस्टर्न जे लिबरल थॉट आहेत बघा, किंवा ज्याला आपण प्रबोधन, युरोपातला जो प्रबोधन काळातली जी मूल्य आहेत बेसिकली एनलाइटनमेंट किंवा रेनेसॉ ज्याला म्हणतो आपण, पुनर्जागरण काळातील जे मूल्य आहेत बघा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, अशा मूल्यांचा देखील प्रभाव आहे. वॉल्टेअरची फिलॉसॉफीचा प्रभाव आहे. ते त्या गोष्टी प्लस वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी आवश्यक असणारं मेकॅनिक सारखे विषय, फिजिक्स सारखे विषय हे पण शिकवा असं म्हणतात बघा. आणि मग त्यामुळे तिन्ही विधान जे आहेत याचंच नाव प्रेसिडेन्सी कॉलेज झालं. वैज्ञानिक शिक्षण देणं देखील याचा उद्देश आहे, आणि राजाराम मोहन राय यांनी तर केलंच आहे. कोणती विधानं बरोबर आहेत? तिन्ही विधानं जे बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 1 जे आहे ABC, तिन्ही विधानं बरोबर, हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ओके, हे सगळे होते बघा इतिहास या विषयाचे प्रश्न. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीचे जी कंबाईनची जी टेस्ट नंबर 3 आहेत बघा, यातील जे पॉलिटी किंवा राज्यशास्त्र या विषयाचे जे प्रश्न आहेत बघा, त्याचे जे आन्सर्स आहेत आणि त्याचं जे ॲनालिसिस आहे ते आज आपण बघणार आहे बघा. त्यातला जो 21 नंबरचा किंवा पॉलिटीचा जो पहिला प्रश्न आहे बघा, की भारतीय राज्यघटनेचा कलम 34 आर्टिकल 34 जे आहे याच्यानुसार कोणत्या तरतुदीत बघा. आता तुम्हाला 32 नंबर आर्टिकल जे आहे बघा माहीत असतं बघा, की ज्युडिशियल रिव्ह्यूचे जे पॉवर आहेत बघा. तसं 33 नंबर जे आहे आर्म्ड फोर्सेस किंवा या ज्या मिलिटरी फोर्सेस ज्या दिसून येतात बघा, यांच्या अधिकारांवर जे आहे तर ते थोडीशी रेस्ट्रिक्शन जे आहे ते तुम्हाला फंडामेंटल राईटवर दिसून येतात आर्टिकल 33 मध्ये. तसं आर्टिकल 34 मध्ये जे आहे तर ते लष्करी कायदा, मिलिटरी रूल जे आहे बेसिकली 34 मध्ये हे सांगण्यात आले बघा. तर ऑप्शन नंबर 2 त्यामुळे जे आहे ते सरळ मार्शल लॉ जे आहे बघा, तर ते मार्शल लॉचे जे आहे ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. आर्टिकल 34 वन लाईनर स्वरूपाचा हा प्रश्न आहे बघा. ओके, त्यानंतर आर्टिकल त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 22 जो आहे की भारतीय राज्यघटनेचं कोणतं कलम आहे असं की जे सर्वोच्च न्यायालयाला अतिरिक्त ॲडिशनल किंवा सप्लिमेंटरी पॉवर्स जे आहेत बघा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा, 19 पासून जे आहे पुढं तर ते काय सुरू होतं,
केंद्र पार्ट 5 वगैरे सुरू होतं बघा तुमचा पार्ट 5 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन की ज्यामध्ये केंद्राच्या प्रोव्हिजन्स वगैरे सगळ्या दिसून येतात. असं ज्या प्रोव्हिजन बघा किंवा 123 मध्ये जे तुम्हाला काय दिसून येतं तर ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर जे आहे प्रेसिडेंटची दिसून येते. असं जे आहे याच्यामध्ये हे कधीपर्यंत संपतंय राज्याचे पार्ट 6 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कधी सुरू होतं यातून पण या गोष्टी बरेचसे ऑप्शन जे आहे लास्ट ऑप्शन वगैरे एलिमिनेट होऊ शकतात बघा. आता याच्यामध्ये जे आहे बेसिकली आर्टिकल 140 जे तुम्हाला माहित असेल बघा आर्टिकल 140 जे आहे तर ते सर्वोच्च न्यायालयाला जे आहे अतिरिक्त अधिकार देण्याचं किंवा सप्लिमेंटरी पॉवर देण्याची जी गोष्ट आहे तर ते आर्टिकल 140 मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत बघा. तर ऑप्शन नंबर 2 जे आहे ते परत एकदा इथं बरोबर आन्सर ठरतं बघा. 170 180 याच्यामध्ये पार्लमेंटच्या किंवा प्रेसिडेंटच्या 170 किंवा 160 मध्ये ह्या पार्लमेंटच्या रिलेटेडच्या प्रोव्हिजन तुम्हाला दिसून येते बघा. इथे तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा काय कुठं विषय येणार नाही बघा. 140 जे आहे तर त्याचं सप्लिमेंटरी पॉवर्स किंवा ॲडिशनल पॉवर्सच्या रिलेटेड आर्टिकल तुम्हाला दिसून येतं बघा. आता रिसेंटली बघा करंट अफेअर्स बेसचा प्रश्न आहे बघा की सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे बेसिकली की राज्यपाल जो आहे विधेयकाची मंजुरी जर तो रोखायची असेल त्याला तर जास्तीत जास्त किती दिवस करू शकतो तर ते 1 महिना जे आहे आता रिसेंटली जे सांगितलं बघा त्यांनी की 1 महिन्यापेक्षा जास्त कालखंडाशिवाय जे आहे 1 महिन्यापर्यंत जे आहे 1 महिन्याचीच मुदत आहे राज्यपालाला की जोपर्यंत त्याच्या आत जे आहे त्याने ऍक्ट जे आहे करायचं आहे त्याच्या पलीकडे जे आहे तर तो एखादं विधेयक जे आहे विधिमंडळाने पास केलेलं तर ते राखून ठेवू शकत नाही. जे मध्ये बेसिकली बघा तमिळनाडूमधला जो इश्यू झाला बघा तर त्या राज्यपालाची जी पॉवर्स आहेत बघा. आता तुम्हाला माहिती आहे की राज्यघटनेनुसार जे आहे तसा विचार केला तर राज्यपालाला जे आहे तर त्या डिस्क्रिशनरी पॉवर किंवा विवेकाधिकार थोडेसे जास्त दिसून येतात कारण राज्यपालाचा रोल पण तसा आहे बेसिकली. राज्यपालाचा ड्युअल रोल जो आहे बघा ही इज अ कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द स्टेट प्लस ही इज अन एजंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. केंद्र सरकारचा एजंट पण आहे तो आणि राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. यातून जे पेच प्रसंग राहतील यातून बरेचशा क्लॅशेस पण जे आहेत विधिमंडळाने राज्यपालामध्ये घडताना तुम्हाला दिसून येतात बघा. याच्यावर सुप्रीम कोर्टाचा जो रिसेंटली निर्णय तर त्याने असं जजमेंट दिले बेसिकली का 1 महिना जे आहे तो तेवढाच कालखंडापर्यंत जो आहे तर तो विधेयक किंवा त्याची मंजुरी जी असेल तर ते रोखू शकतो. नाही त्याच्यानंतर जे आहे ते त्याला ते पास करावंच लागेल किंवा मग ते राष्ट्रपतींकडे वगैरे देऊ शकतो वगैरे अशा त्या गोष्टी दिलेल्या आहेत बघा. ऑप्शन नंबर 1 जे असेल त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. आता महाराष्ट्राच्या विधान परिषद जे आहे बघा लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ओके तर याच्याबद्दल कोणतं विधान योग्य नाही असं विचारले बघा. आता परिषदेचे कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालते बरोबर आहे बघा. दर 2 वर्षांनी सदस्य ठराविक सदस्यांची संख्या निवृत्त होते सेम आहे जसं राज्यसभेत असतं तसं सेम आहे बघा. सेकंड चेंबर विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही बरोबर आहे बघा. परमनंट चेंबर राज्यसभा जसं तसं याला पण म्हटलं जातं बघा. सर्व सदस्यांची निवड व नियुक्ती राज्यपालाद्वारे. आता ही सर्व वगैरे नाही आहे ओके. ॲब्सोल्यूट पहिली गोष्ट चुकीच असते बघा मोस्ट ऑफ द टाइम. प्लस सर्व सदस्यांची निवड राज्यपाल नियुक्त किती पद असतात बघा विधान परिषदेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये राज्यपालाने निवडलेले लोक किती असतात बघा बेसिकली तर सगळीच्या सगळे असतात का. आता तुम्हाला माहिती आहे की बाबा 1/3 लोक कुठून जाणार आहेत राहिलेली 1/3 लोक कुठून जाणार आहेत 1/6 लोक राहिलेली कुठून जाणार आहेत मग राहिलेली 1/12 वगैरे लोक जे असतील ते कसे जातील. जसं राज्यसभेत जसं असतं बघा तुम्हाला तसं राज्यपाल नियुक्त जे आहेत ते सगळे सदस्य आहेत का ॲब्सोल्यूट आलं तरी तुम्ही त्याच्यावरून पण उत्तर करू शकता की हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे बघा की सर्व सदस्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे होत नाही ओके. ऑप्शन नंबर 4 त्यामुळे तुम्हाला चुकीचं विचारलेलं आहे बेसिकली तर विधान योग्य नाही. 4 नंबरचं विधान जे आहे ते योग्य नाही आहे बघा ओके. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 25 बघा. UCC किंवा समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल अयोग्य विधान तुम्हाला ओळखायला होतं बघा. आता समान नागरी कायदा करणारे गोवा भारतातील एकमेव राज्य होते. आम्ही भूतकाळात दिले बघा तर होते बरोबर आहे. गोवानीच फक्त जे आहे पण स्वातंत्र्याच्या आधी गोवाचं असं एकमेव स्टेट होतं बघा. बेसिकली पोर्तुगीज रूलमुळे तसं होतं बघा. पोर्तुगीज कायद्यानुसार स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदे करणारे उत्तराखंड पहिलं बरोबर आहे बघा. उत्तराखंडने जे आहे तर सुप्रीम कोर्टच्या ज्या जज असतील बघा जस्टिस रंजना देसाई जे आहेत बघा रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे तर ती समिती नेमली होती. आता इथं आताच सांगितलं बघा हे उत्तराखंडने नेमलेली समिती आहे बघा. तेव्हा महाराष्ट्र सरकारने नेमलेली वगैरे असं काय आहे का
तर हेच अयोग्य विधान आहे बघा. तर ही उत्तराखंडने नेमलेली समिती बेसिकली जस्टिस रंजना प्रकाश देसाई RP देसाई कमिटी वगैरे. शहाबानो खटला बेसिकली काय होता, शहाबानो खटला जे आहे बघा राजीव गांधींच्या काळात गाजलेलं प्रकरण की ज्याच्यामध्ये ट्रिपल तलाक जे आहे, ट्रिपल तलाकचा इश्यू तेव्हाच जे आहे संपला असता बघा, की सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च समान नागरी कायद्याची आवश्यकता आर्टिकल 44 जे आहे तुमचं, ओके, आर्टिकल 44 समान नागरी कायद्याची आवश्यकता वगैरे तिथं हायलाईट केली होती. या शहाबानो यांचा जो खटला होता बेसिकली, तर तो तिथं याची आवश्यकता वगैरे मागितली होती बघा. तर 4 नंबरचं स्टेटमेंट इथं उत्तराखंड पाहिजे बघा. उत्तराखंड जे आहे तर त्यांनी ही कमिटी वगैरे अपॉइंट केली, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 जे असेल ते याचं इनकरेक्ट स्टेटमेंट असेल बघा. त्याच्यानंतर 26 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, अयोग्य जोडी विचारली बघा. जसं भारतीय राज्यघटनेतली विविध कलम जे आहेत ते वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेपासून घेतलेले तुम्हाला दिसून येतात बघा. जसं 1935चा जो ऍक्ट आहे, ज्यातनं भारताच्या घटनेचा संविधानिक ढाचा जो आहे, स्ट्रक्चरल ढाचा ज्याला म्हणतो आपण, संरचनात्मक पाया जो आहे आपला, तर तिथून घेतलाय. तसं राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत जी आहे ती आयर्लंडकडनं आपण घेतलेली, बरोबर आहे बघा. जसं आयर्लंडकडनं आपण नंतर आयरिश कॉन्स्टिट्यूशनकडनं DPSP जे आहेत आपल्या तुमच्या, या पण घेतलेल्या आहेत बघा. DPSP म्हणजे राज्यांची मार्गदर्शक तत्वे वगैरे, हे पण घेतलेले. ऑस्ट्रेलियाकडनं जे आहे आपण व्यापार आणि वाणिज्य व्यवहाराचे जे स्वातंत्र्य घेतलेले, हे देखील बरोबर आहे बघा. किंवा अमेरिकेकडनं जे आहे बऱ्याचशा ज्युडिशियल प्रोव्हिजन इथून घेतल्या आहेत बघा. त्यामुळे राष्ट्रपतींविरुद्ध जे इम्पिचमेंटची जी प्रोसिजर आहे बघा, तर ती इम्पिचमेंटची प्रोसिजर पण आपण इथूनच घेतलेली, हे देखील बरोबर आहे बघा. आता ब्रिटनच्या राज्यघटनेकडनं कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया किंवा प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ जे म्हणतो बघा आपण, हे घेतले असं दिलेले. आता तुम्हाला माहिती आहे बघा, ही प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ जे आहे, तर ही प्रोसेस जे आहे तर हे जापनीज कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतलेले तुम्हाला दिसून येईल बघा. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जसं आहे, जसं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अमेरिकेकडनं आहे आणि कायद्याने स्थापित प्रक्रिया जी आहे तर ते जपानकडनं आहे, तर हे ब्रिटनकडनं वगैरे तर इथे काही प्रश्न येत नाही बघा. त्यामुळे 4 नंबर विधान जे आहे ते चुकीचं ठरतं. अयोग्य जोडी तुम्हाला विचारली तर हेच 4 नंबर जे आहे ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशनकडनं घेतलेले हे अयोग्य विधान आहे बघा. इथं तुम्हाला जपान पाहिजे बघा बेसिकली, ओके. तर 26चं ऑप्शन नंबर 4 जे आहे ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. त्याच्यानंतर बघा 27 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, बेसिकली योग्य जोड्या तुम्हाला विचारल्यात बघा. तर युनियन स्टेट कॉन्स्टिट्यूशन कमिटी कोणाकडे आहे किंवा फंडामेंटल राईट रिलेटेड ज्या कमिटीत बघा, जसं ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील बघा, तसं वेगवेगळ्या समिती आहेत ना, तसे वेगवेगळ्या समितींचे जे अध्यक्ष कोण आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. जसं युनियन स्टेट कॉन्स्टिट्यूशन किंवा संघराज्य राज्यघटना समितीचे जवाहरलाल नेहरूंकडेच आहे बघा. जवाहरलाल नेहरूचे जे प्रमुख तुम्हाला दिसून येत बघा. स्टिअरिंग कमिटी किंवा सुकाणू समिती जी आहे बघा, बेसिकली याला स्टिअरिंग कमिटी पण तुम्ही म्हणता बघा. ह्याचं बेसिकली डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष असतील बघा. म्हणजे अचं 1 आणि डचं 4, ओके. पहिल्याचे जेवण तुम्हाला आन्सर आला असतं बघा. बेसिकली मूलभूत हक्क रिलेटेड, आता ही जी कमिटी बघा, फंडामेंटल राईट्स आणि मायनॉरिटी, ही जी एक कमिटी बेसिकली, ओके. तर ही जी कमिटी आहे तर ही सरदार पटेलांच्या अंडर आहे आणि त्याचे परत 2 पार्ट पडतात बघा उपकमिटी, एक फंडामेंटल राईट्सची वेगळी आणि एक मायनॉरिटीची कोणती. आता हे कोणाच्या अंडर आहे, HC मुखर्जींच्या अंडर कोणती, JB कृपलानींच्या अंडर कोणती, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं, ओके. तर बेसिकली मूलभूत हक्क समिती जी आहे ते पटेलांच्या अंडर, आणि मग पुढचं एकच राहतं बघा वित्त आणि स्टाफ, फायनान्स अँड स्टाफ कमिटी जी आहे ते KM मुन्शींच्या अंडर वगैरे दिसून येते. सगळ्या जोड्या समोरासमोरच आहे बघा. 1 2 3 4 ऑप्शन नंबर 1 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 27चं जे आहे ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे. याच्यानंतर बघा कोणत्या तरतुदीचा समावेश जो आहे मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटी जी आहे त्याच्यामध्ये होत नाही असं विचारले. म्हणजे बाकीचे 3 जे असतील तर ते तुमच्या फंडामेंटल ड्युटी. आता तुमच्या घटनेचे जे आदर्श असतील, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीताचा आदर करणं ड्युटी आहे तुमची, बरोबर. ड्युटीज जे आहे तुमचा आर्टिकल 51A मध्ये सगळ्या दिलेल्या आहेत बघा, बरोबर. भारतीय सार्वभौमत्व, इंटिग्रिटी, एकात्मता वगैरे संरक्षण करणं तुमची ड्युटी आहे बघा. किंवा जंगल, सरोवर, नद्या, तळे, वन्य प्राणी यांसारख्या नैसर्गिक देणग्यांचे संरक्षण करणं हे पण तुमची ड्युटी आहे बघा. आता आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन करणं ही तुमची ड्युटी नाही आहे. हे सरकारचं बेसिकली जे आहे हे आर्टिकल 51 आहे. बेसिकली 51 आर्टिकल म्हणजे बेसिकली काय येईल हे, तर तुमची DPSP येईल बघा, ओके. लिबरल इंटेलेक्च्युअल DPSP येईल. DPSP म्हणजे राज्यांची मार्गदर्शक तत्वे, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन करणं ही राज्यांची जबाबदारी, हे लोकांची मूलभूत कर्तव्य वगैरे नाहीये. आर्टिकल 51 आहे.
ज्या फंडामेंटल ड्युटी आहेत त्या 51A मध्ये टाकलेल्या आहेत, ज्या 1, 2, 3 बरोबर आहे बघा. 4 जे असेल टू प्रमोट इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी, इट इज नॉट अ फंडामेंटल ड्युटी ऑफ द सिटीजन्स, इट इज अ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. ओके, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे, राज्यांना दिलेलं मार्गदर्शक तत्व, त्यामुळे हे कर्तव्य नाही. परत एकदा ऑप्शन 4 जे असेल ते तुमचं करेक्ट आन्सर असेल बघा. त्यामुळे त्याच्यानंतर जे आहे बघा, ओके, की विधान परिषदेच्या सदस्यांची विभागणी संदर्भात कोणते विधान वगैरे बरोबर नाही असं तुम्हाला दिले बघा. आता मागाचा जो क्वेश्चन होता बघा, सर्व सदस्यांची नेमणूक राज्यपालांकडनं होते, हा प्रश्नाचं उत्तर देखील इथं आहे बघा, की 1/3 सदस्य जे आहे विधानसभेच्या सदस्यांकडनं निवडले जातात. बरोबर आहे बघा. 1/3 जे असतील ते स्थानिक स्वराज्य संस्थेकडनं निवडले जातील. आणि मग हे 1/3 प्लस हे 1/3 जे आहे, त्याच्यानंतर 112 जे असतील तर ते शिक्षक मतदारसंघाकडनं असतील बघा. असेच 112 कुठं असतात तुम्हाला, पदवीधर मतदारसंघाकडनं असतील. म्हणजे हे सगळे मिळून किती होतील बघा, 1/3 राहिले, 1/3 आणि हे 2/14 म्हणजे 1/6 होईल बघा हे. बरोबर. आणि हे 2/3 प्लस 1/6 बरोबर, म्हणजे हे असं होईल बघा. म्हणजे 5/6 जे असतील, ओके, 5/6 सदस्य जे असतील तर ते काय बेसिकली तुम्ही बघता की असे अपॉइंट होते. राहिलेले जे सदस्य असतात ना ते असतात राज्यपाल नियुक्त. ओके, बेसिकली तर हे सगळं बरोबर आहे बघा, तिन्ही विधान बरोबर आहे. हे 1/5 नाही तर हे राहिलेले जे असतील बघा 1/6 जे राहिलेले असतील ना तर ते असेल बघा. इथं आकड्यामध्ये गोळ केलेला आहे बघा बेसिकली. तेव्हा ऑप्शन 4 जे आहे तर ते योग्य नाही. ऑप्शन 4 याचं करेक्ट आन्सर असेल त्यामुळे. ओके, त्याच्यानंतर लास्टचा जो क्वेश्चन आहे बघा, ओके, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं विचारले तुम्हाला. ओके, करेक्ट आन्सर म्हणजे करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला विचारले बघा. बेरुबारी युनियन केस जी होती बघा. आता बेरुबारी युनियन बेसिकली काय, बेरुबारी एक भूभाग आहे बघा, जो वेस्ट बेंगॉल वगैरे प्रांतामध्ये तुम्हाला किंवा ईस्ट पाकिस्तान ज्याला तुम्ही म्हणता बघा, म्हणजे जुना ईस्ट पाकिस्तान आजचा बांगलादेश वगैरे, तिथल्या कॉन्क्लेव्ह जे आहेत किंवा जमिनीचा थोडासा भूभाग जो आहे तो एक्सचेंज करण्यावरनं हा खटला झाला होता बघा, बेरुबारी युनियन. ज्या बेरुबारी युनियनमध्ये ते असं म्हणतील बघा की सरनामा किंवा प्रिएम्बल जे आहे घटनेची तुमच्या, हा राज्यघटनेचा भाग नाही असा निर्णय दिलता बघा. ओके, राज्यघटनेमध्ये ही तत्व आहेत वगैरे सांगितलं किंवा पार्लमेंट करू शकते वगैरे असं सांगितलं, पण प्रिएम्बल पार्ट आहे का तर प्रिएम्बल पार्ट नाही असं म्हणलं बघा. केशवानंद भारती केस जे असेल बघा 24 एप्रिल 1973 वगैरे जे जजमेंट वगैरे आलं बघा, सगळ्यात लँडमार्क जजमेंट भारताच्या सुप्रीम कोर्टात इतिहासातलं, की जेव्हा 9 जजेसचा बेंच बसला होता बघा. म्हणजे सुप्रीम कोर्टाची वॅकन्सी तेव्हा 9 आहे, 9 टोटल जजेस आहेत सुप्रीम कोर्टात, एक चीफ जस्टिस आणि 9 जजेस, 8 जजेस मिळून सगळेचे सगळे जजेस बसलेले आहेत एखाद्या केसवर. अशी एकमेव घटना आहे केशवानंद भारती. इथं मात्र ते जजमेंट रिव्हर्स करतील की सरनामा राज्यघटनेचा भाग आहे असं म्हटलं. इथं इंटरचेंज केलंय बघा, तर हे त्याच्यामुळं इथं असल्या पाहिजे, इथं नसल्याचा पाहिजे. ओके, त्यामुळे हे दोन्ही पण विधान जे चुकीचे आहेत बघा. सत्य विधान विचारले. एकदाच घटनामध्ये जे आहे सरनाम्यामध्ये आतापर्यंत एकदाच बदल करण्यात आलाय. बरोबर आहे बघा. इंदिरा गांधींच्या जे 42वी घटना दुरुस्ती 1976ची याच्यानुसार जे आहे एकदाच बदल करण्यात आलाय बघा. सोशलिस्ट हा शब्द जेव्हा टाकला बघा किंवा सेक्युलर हा शब्द टाकला आणि युनियन केसमध्ये जे आहे प्रिएम्बल इज नॉट पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं जजमेंट होतं बघा. ते रिव्हर्स करून केशवानंद भारती केसमध्ये जे आहे प्रिएम्बल इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं सांगितलं. बेसिकली इंटरचेंज केलेलं आहे बघा. आणि सरनामा जो आहे किंवा प्रिएम्बल जे आहे तर याच्यामध्ये एकदाच दुरुस्त झाली, ज्यामध्ये 3 शब्द ऍड केले तुम्हाला सांगितलं. सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी असे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीने केले. त्यामुळे योग्य विधान जे आहे ते ऑप्शन नंबर 3 जे आहे एकदा बदल केले हे विधान बरोबर आहे बघा. 4 तर येणार नाही किंवा पहिलं तर इंटरचेंज केले बघा. ऑप्शन नंबर 3 जे असेल त्याचं करेक्ट आन्सर असेल बघा. 1 नंबरचा जो पॉलिटीचा क्वेश्चन आहे बघा, तर त्याच्यामध्ये स्वातंत्र्याला जे आहे ते समतेपासून वेगळे करता येणार नाही. म्हणजे लिबर्टी जे आहे ते तुमच्या इक्वॅलिटीपासून वेगळी करता येणार नाही. आणि इक्वॅलिटी जे आहे फ्रीडम, ओके, स्वातंत्र्य, समता आणि इक्वॅलिटी फ्रीडम जे आहे ते बेसिकली बंधुत्वापासून जे आहे म्हणजे फ्रॅटर्निटी जे आहे त्याच्यापासून वेगळे करता येणार नाही. म्हणजे हे जे सगळे प्रिन्सिपल्स आहेत बघा, असं स्टेटमेंट कोणी केलं वगैरे असं तुम्हाला प्रश्न येतो. हे जे सगळे आहेत बघा, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत फ्रेंच रिव्होल्युशनपासून आलेल्या किंवा प्रबोधन काळातली मूल्य आपण म्हणतो, हे जे स्टेटमेंट आहे बेसिकली, ओके,
सामाजिक न्यायासाठी जे अग्रणी नाव आहे बघा डॉक्टर B.R. आंबेडकर बाबासाहेबांनी जे आहे हे स्टेटमेंट केलं होतं बघा. तर ऑप्शन नंबर 3 जे असेल त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा. तर स्वातंत्र्यापासून लिबर्टी इक्वॅलिटी फ्रॅटर्निटी ह्या ज्या गोष्टी आहेत बेसिकली एकमेकांपासून वेगळे करू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्गार काढले आहेत बघा. ऑप्शन नंबर 3 जे आहे त्यामुळे याचा करेक्ट आन्सर असेल बघा. पुढचा जो प्रश्न आहे बघा 32 नंबरचा जो क्वेश्चन आहे की राज्यपालांचे जे कायदेविषयक अधिकार आहेत बघा लेजिस्लेटिव्ह पॉवर जे आहे तर त्यातलं कोणतं विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे तुम्हाला. ओके, तर या पण गोष्टी जे आहे बघणं गरजेचं राहतं बघा. ओके, सभापती उपसभापती जेव्हा सभापती आणि उपसभापती नसतील बघा तर तेव्हा राज्य विधानसभेचं जे कामकाज जे आहे ते चालवण्यासाठी राज्यपाल काय करतील एका कोणत्या सदस्याला जे नियुक्त करू शकतात वगैरे जे आहे असं ते दिलेलं आहे बघा. तर हे राज्यपालांची लेजिस्लेटिव्ह पॉवर आहे का तर ऑब्व्हियसली स्टेटमेंट बरोबर आहे बघा. हे राज्यपालाला जे आहे कारण तुम्ही जसं पार्लमेंट म्हणजे काय म्हणता पार्लमेंट म्हणजे लोकसभा राज्यसभा प्लस राष्ट्रपती तसं इकडं जे आहे विधानसभा विधानमंडळ किंवा ज्याला म्हणतो बघा तुम्ही तर ते म्हणजे काय बेसिकली तर विधानसभा विधान परिषद प्लस गव्हर्नर असतो आणि ही गव्हर्नरची पॉवर असते बेसिकली राज्यपालाची की कोणत्या पण सदस्याला ते असं जर अनुपस्थितीमध्ये नियुक्त करू शकतात. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ते बोलवतात का ऑब्व्हियसली बरखास्त करू शकतात बोलवू शकतात. विधानसभा विसर्जित ओके डिझॉल्व्ह करू शकतात हे पण बरोबर आहे बघा. परिषद वगैरे डिझॉल्व्ह होत नाही पण बरखास्त वगैरे करता येते. आता राज्य विधानसभेत अँग्लो इंडियन समुदायातील 2 सदस्यांना ते असं काही नाही आहे बघा नामनिर्देशित. पहिली गोष्ट हे 104वी घटना दुरुस्ती बघा याने जी लोकसभेची प्रोव्हिजन होती बघा जुनी की 2 सदस्यांना जे आहे ते राष्ट्रपती जे आहेत तर ते विधानसभेत लोकसभेमध्ये जे आहेत तर ते रिप्रेझेंटेशन देऊ शकतात हे पण तरतूद आता गेलेली. इकडची जी तरतूद होती बघा अँग्लो इंडियनसाठी 1 व्यक्तीची वगैरे राज्यपाल वगैरे ते पण आता गेलेली आहे. त्यामुळे हे विधानच चुकीचं आहे बेसिकली चुकीचं विधान तुम्हाला विचारलं 3 नंबरचे याचं त्यामुळे जे आहे ते करेक्ट आन्सर असणार आहे. तरी 4 नंबर विधान आपण बघूया. एकूण सदस्य संख्या परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या जवळजवळ 156 सदस्य जे आहेत त्यांना साहित्य कला सहकारी चळवळ विज्ञान समाजसेवा या क्षेत्रामध्ये अपॉइंट करतात. राज्यपाल नियुक्त सदस्य वगैरे आहेत तर हे पण विधान बरोबर आहे बघा. 3 नंबरचं जे विधान आहे बघा बेसिकली हे फक्त विधान चुकीचं आहे की अँग्लो इंडियन समुदाय 104व्या घटना दुरुस्तीने आता अशी काय तरतूद राहिलेलीच नाहीये. आणि असं हे 2 जे नामनिर्देशित करू शकत होते ते कशासाठी होतं तर ते लोकसभेसाठी वगैरे होतं. इकडे एकच होतं बघा. ऑप्शन नंबर 3 जे असेल त्यामुळे याचं जे आहे ते करेक्ट आन्सर असेल बघा. पुढचा प्रश्न आहे बघा 33 नंबरचा जो प्रश्न आहे बेसिकली ओके आर्टिकल 198 जे दिसून येईल तुम्हाला तर बेसिकली 190 आणि 198 आणि 199 बघा याच्यामध्ये काय तर 198 मध्ये पर्यंत काय सांगितलं आहे तर अर्थविधेयकाबद्दलची जी विशेष पद्धत जी वापरायची आता नॉर्मल जे बिल्स आहेत बघा त्या वेगळ्या पद्धतीने पास होतील आणि हे जे फायनान्शियल बिल किंवा मनी बिल जे असतील बघा बेसिकली त्यांची पद्धत वेगळी असेल ती पद्धत याच्यामध्ये सांगितलेली. 199 मध्ये हेच अर्थविधेयक म्हणजे काय त्याची व्याख्या इथं दिलेली असेल आणि एक कलम 202 जे असेल याच्यामध्ये वार्षिक आर्थिक पत्रक किंवा बजेट जे असेल बेसिकली याला आपण पकडेल बघा. जसं सेंटरमध्ये हे 112 नंबर जे असेल अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असेल तसं सेम जे आहे एक रफली तुम्हाला मी नेहमी सांगतो बघा 89 90 जनरली सगळीकडे 89चा फरक पडतो काही ठिकाणी 90चा फरक पडतो बघा. तर असंच सेम जे आहे इकडे 202 म्हणजे ते 112 आहे तर 90 ॲड केल्यानंतर तुम्हाला तर सीचं जे 4 असेल बघा सीचं 4 असेल तर बघा अचं 2 बचं 1 आहे बघा अचं 2 बचं 1 कचं सीचं 4 आणि मग हे डचं 3 एकमेव जे राहतं बघा की कामकाजाची भाषा वगैरे कोणती राहील तर ऑप्शन नंबर 2 असेल ते याचा करेक्ट आन्सर आहे बघा. केंद्रातली कलम जर तुम्हाला माहीत असतील बेसिकली बघा जसं इकडं बघा आर्टिकल 74 जसं असतं की बाबा मंत्रिमंडळ असेल आणि त्यांना राष्ट्रपतीला सल्ला द्यायला मंत्रिमंडळ तर 89 ॲड केल्यानंतर तुम्ही बघा इथं 163 हे राज्याच्या रिलेटेड असतं बघा. 75 जसं आहे तसं इकडे 164 आहे बघा किंवा इथं ॲडव्होकेट जनरल जसं 76 नंबर जसं असेल बघा तसं इकडं तुम्हाला 165ला महाधिवक्ता वगैरे इकडे अटर्नी जनरल इकडं ॲडव्होकेट जनरल म्हणजे केंद्राचा महाधिवक्ता आणि इकडे महान्यायवादी वगैरे जे आहेत कलम तर ते 89-90चा फरक जनरल असतो 89 जनरली असतो काही ठिकाणी तो 90 दिसून येतो बघा. ते जरी तुम्हाला इकडं बजेटचं आर्टिकल माहीत असलं तरी इकडं राज्यातलं वार्षिक आर्थिक पत्रकाचं 202 पर्यंत तुम्ही गेला असता आणि डायरेक्ट 2 ऑप्शन पर्यंत येऊ शकला असता बघा. तर इलिमिनेशन मधून पण तुम्ही सोडू शकता. ऑप्शन नंबर 2 असेल त्यामुळे त्याचा करेक्ट आन्सर असेल बघा. याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे 34 नंबरचा क्वेश्चन जो आहे की राज्यघटनेमधल्या
संघराज्य म्हणजे फेडरल प्रोव्हिजन जे आहे बघा, ह्या फेडरल फीचर्स कोणत्या होत्या? फेडरल म्हणजे काय? संघराज्य, की ज्यामध्ये अशा तरतुदी की ज्याने केंद्राच्या जशा पॉवर्स असतील बघा तशा पॉवर्स त्याच्यात तुलनेने किंवा त्याच्या समकक्ष थोड्याशा पॉवर तुम्हाला राज्यांना पण मिळतील अशा पद्धतीने, किंवा राज्यांना पण तेवढंसं जास्त महत्त्व जे आहे ते असेल अशा तरतुदी बेसिकली, जिथं केंद्र आणि राज्य समान लेवलवर असतील अशा तरतुदी. आता इमर्जन्सी प्रोव्हिजन्स येणार आहे का बा? केंद्र लावणारे राज्यांवर राज्यांचे सरकार बारकास, ऑब्व्हियसली इमर्जन्सी प्रोव्हिजन्स येणार नाही. इमर्जन्सी प्रोव्हिजन्स जे आहे हे युनिटरी गव्हर्नमेंट किंवा एक केंद्रीय सरकारचं वगैरे लक्षण आपण मानतो बघा. ओके, त्यामुळे जिथं जिथं आहे बघा ते कुठंच येणार नाही बघा, डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत येऊ शकता. किंवा आता तुम्ही पुढचं बघा की ड्युअल सिस्टीम, दोन्हीकडे गव्हर्नमेंट आहे, दोन्हीकडे समान पॉवर आहे बेसिकली, तर हे फेडरल सिस्टीमचं गव्हर्नमेंट आहे बघा. किंवा सेपरेशन पॉवर जे आहे, जसं केंद्र सूची राज्य सूची असते बघा, केंद्र वेगळ्या विषयांवर म्हणजे कायदे बनवर, राज्य वेगळ्या, त्यामुळे बी आणि ई येणार आहे हे जरी माहित असतं ना तुम्हाला बी आणि ई, तरी पण तुम्ही उत्तरापर्यंत येऊ शकता बघा. बी आणि ई जे आहे ऑल ऑफ द अबव काय येणार नाही बेसिकली. तर युनिफाईड ज्युडिशियल सिस्टीम आता इथं दिले बघा, एकच जर ज्युडिशियल सिस्टीम असेल तर ते बेसिकली केंद्राचं जे आहे सुप्रीम कोर्ट थोडक्यात जे आहे तर हायकोर्टावर नियंत्रण ठेवल बेसिकली. अमेरिकेमध्ये अशी पद्धत नाही बघा, फेडरल कोर्ट जे असेल ते वेगळं असेल आणि प्रोव्हिन्शियल कोर्ट जे असतील ते वेगळे असतील बघा ही सिस्टीम. त्यामुळे ते युनिफाईड असणं हे सेंट्रलायझेशन एक केंद्रीय पद्धतीचं लक्षण आहे बेसिकली. तर हे बी डी आणि ई जे आहे बघा रिटर्न असणं, घटना रिटर्न असल्यामुळे जे आहे राज्यांना एक वेगळी ताकद प्राप्त होते बघा. त्यामुळे बी डी आणि ई जे आहे ते याचं करेक्ट आन्सर आहे की ही इथली संघराज्य वैशिष्ट्य तुम्हाला दिसून येतील. लास्टचा जो प्रश्न आहे बघा 35 नंबरचा, की खालील विधानं विचारात घ्यायचे आणि तुम्हाला विधानं कोणती बरोबर विचारलेत बघा. तर सर्वोच्च न्यायालयाला फक्त संघराज्यीय खटले म्हणजे फेडरल डिस्प्यूट जे असतील बघा, इथं प्रारंभिक अधिकारी क्षेत्र किंवा ओरिजिनल म्हणजे काय? थोडक्यात ओरिजिनल ज्युरिडिक्शनचा अर्थ होतो बेसिकली की ज्यामध्ये अपील न करता डायरेक्ट तुम्हाला जायचे. आणि इथं फक्त सुप्रीम कोर्टालाच फक्त जे आहे तो असा अधिकार आहे बेसिकली. बरोबर आहे बघा की फेडरल म्हणजे बघा राज्यांमधला संघर्ष, एखादा राज्य आणि केंद्रामधला संघर्ष, असे जे पण संघर्ष असतील इथं फक्त सुप्रीम कोर्टच जजमेंट देऊ शकतं. कॉमन सेन्सने पण हे लक्षात येऊ शकतं बघा की बरोबर आहे बघा हे विधान. सर्वोच्च न्यायालयाला सैनिक न्यायालय कोर्ट मिलिटरी कोर्ट सोडून जे आहे कोणतेही न्यायालय किंवा न्यायाधिकरण ट्रिब्युनल जे असतील यांच्या निर्णयाविरुद्ध पुनर्विचार करण्याचा विस्तृत अधिकार आहे. बरोबर आहे बघा की सुप्रीम कोर्टाला जे आहे आपले स्वतःचे जजमेंट असतील किंवा कोणत्याही कोर्टाचे ट्रिब्युनलचे जजमेंट रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे. ओके, त्याच्यानंतर दिले बघा भारताचे सर्वोच्च न्यायालय कायद्याच्या योग्य प्रक्रियेनुसार म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ज्याला म्हणतो आपण, याच्यानुसार नागरिकांच्या हक्कांचं जे आहे संरक्षण करतात. हे विधान तसं चुकीचं आहे बघा. आता सुप्रीम कोर्ट जे आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ, हे जे जापनीज कॉन्स्टिट्यूशन कडनं घेतलेलं आपण तत्व यानुसार जे आहे तर ते लोकांच्या किंवा नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करतं. आता बऱ्याच खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टने हे कायद्याच्या योग्य प्रक्रियेनुसार किंवा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ वापरलाय, पण घटनेत जी तरतूद आहे बेसिकली ते आहे की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ या तत्वानुसार सर्वोच्च न्यायालय नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करतं. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. एकात्मिक न्याय व्यवस्था म्हणजे इंटिग्रेटेड जी पद्धत आहे बघा आपल्यामध्ये, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला उच्च न्यायालयावर पर्यवेक्षण म्हणजे सुपरविजन करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे बघा. कोणतं विधान बरोबर आहे? ए, बी आणि डी. ओके, ऑप्शन नंबर 2 जे आहे ते याचं करेक्ट असेल बघा. की सी विधान फक्त चुकीचं आहे बघा. सी जिथं आहे बघा ते सगळं चुकीचं आहे. की सी मध्ये काय बेसिकली सांगितलेलं आहे की हे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नाही फॉलो करत, घटना वाईज आपण तर प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ फॉलो करतो, जे जापनीज कॉन्स्टिट्यूशन कडनं वगैरे आपण घेतलेले. तर हे सगळे होते बघा पॉलिटी या विषयाचे सगळे प्रश्न. ओके, सो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या टेस्टमधले जे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहे ते या ठिकाणी बघायचे आहे. सो प्रश्न क्रमांक 36 पासून जे होते तुमचे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन या ठिकाणी होते. जीवन विमा क्षेत्राशी संबंधित पुढीलपैकी चुकीचे विधान तुम्हाला निवडायचं होतं. तुम्हाला सगळ्यांना LIC तर माहीतच आहे. सो भारत सरकारने अध्यादेशाद्वारे 245 विमा कंपन्या ताब्यात घेतल्यावर त्यांचे एकत्रीकरण करून 1 सप्टेंबर 1956 या दिवशी काय केलं? जीवन विमा महामंडळाची स्थापना केली. पहिलं विधान या ठिकाणी बरोबर होतं. दुसरं विधान जे आहे ते 1956 ते 91 या कालावधीत LICची जीवन विमा व्यवसायात पूर्ण मक्तेदारी होती. दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. जवळजवळ 2011 पर्यंत काय होतं? LICची त्या ठिकाणी मक्तेदारी होती. कारण की 91ला जरी आपण रिफॉर्म केले असतं तरी सुद्धा आपण जे इन्शुरन्स सेक्टर आहे ते नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी ओपन केलं होतं. त्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. तिसरं विधान या ठिकाणी बरोबर आहे. IRDA ऍक्ट 1999 अन्वये
2000 मध्ये विमा क्षेत्र खाजगी क्षेत्राला खुलं करण्यात आलं होतं आणि LICचे मुख्यालय मुंबईला असून त्याचं नाव योगक्षेमम असं आहे. सो प्रश्न क्रमांक 36चं जे उत्तर आहे ते आहे तुमचं पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 37 मध्ये या ठिकाणी तुम्हाला पुढीलपैकी कोणती बँक किंवा कंपनी आंतरराष्ट्रीय दर्जा मापन करणाऱ्या बँक किंवा कंपनीचे उदाहरण नाही. एकदम सोपा प्रश्न होता. ग्लोबल फिनटेक याचा आन्सर आहे. सो स्टँडर्ड अँड पुअर्स, मूडीज आणि फिच रेटिंग हे काय आहे तुमचे पतदर्जा मापन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था आहे. पर्याय क्रमांक 4 याचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढे बघा. बँकांनी दिलेल्या पतपुरवठ्याला हमी देण्यासाठी RBIने भारतीय पत हमी महामंडळाची स्थापना कधी केली, तर ती स्थापना केली होती 1971ला. लक्षात ठेवा, एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन त्या ठिकाणी होता. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39 मध्ये. इथं म्हटलं तर पुढील विधाने विचारात घ्या. 2 विधानं दिली होती. जसं भारतासाठी नियोजन आयोग आहे तसं महाराष्ट्रासाठी पण नियोजन आयोग आहे आणि महाराष्ट्र नियोजन आयोग मंडळाची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली आणि 95 साली त्याचं पुनर्गठन त्या ठिकाणी केलं होतं. त्याच्यामुळे हे जे दोघंही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. सो दोन्ही विधानं या ठिकाणी योग्य आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 40 कडे. नीती आयोगावरती हा प्रश्न आहे. पुढीलपैकी नीती आयोगाने वेगवेगळे निर्देशांक विकसित केले आहेत आणि त्यापैकी कुठला निर्देशांक हा नीती आयोगाने तयार केलेला नाही. तर राज्य कृषी निर्देशांक जो आहे तो नीती आयोगाने तयार केलेला नाही. बाकी तिघही जे आहे हे निर्देशांक नीती आयोगाने तयार केलेले आहेत. पुढे बघा. एकदम सिंपल क्वेश्चन होता. भारतातल्या बेरोजगारीवरचा हा प्रश्न आहे. जेव्हा एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल होता तेव्हा निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला आपण काय म्हणतो, तर संरचनात्मक बेरोजगारी असं म्हणतो. सो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 41चं उत्तर हे तुमचं पहिलंच आहे. पुढे बघा. सन 1901 पासून भारताच्या लोकसंख्येवरचा हा प्रश्न होता. वाढीचा अभ्यास केल्यास वाढीचे 4 टप्पे असल्याचे आढळून येतात, पण उच्च वाढ मात्र घसरत्या दराची स्पष्ट चिन्हे दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. म्हणजे लोकसंख्या वाढते आहे पण वाढण्याचा दर जो आहे तो कमी होताना दिसतोय. हा कालखंड आहे 1981 ते 2011. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 43 कडे. इथे तुम्हाला 1991ला आर्थिक सुधारणा करत असताना जे नवीन औद्योगिक धोरण आपण जाहीर केलं होतं त्यासंबंधीचे 2 विधानं दिले होते. या धोरणाने जवळजवळ 95% औद्योगिक क्षेत्र परवानामुक्त केले. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. 51% आणि काही विशिष्ट गोष्टींमध्ये 24% आपण लिबरलायझेशन केलं होतं आणि एकूण 18 सेक्टर असे होते की ज्यांना परवाना पद्धत आपण चालू ठेवली होती. सो या ठिकाणी तुमचे दोन्ही विधानं काय आहेत तर अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 4 याचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 44 कडे. RRBs रिजनल रुरल बँक जे आहे, ठीक आहे, त्यासंबंधीच्या इथं तुम्हाला 4 समित्या दिलेल्या आहेत आणि RRBची पुनर्रचना करण्यासाठीची कुठल्या कुठल्या समित्या आतापर्यंत स्थापन झाल्या, तर MC भंडारी, थिंगालाई समिती आणि KC चक्रवर्ती समिती. HD वेणुगोपाल समिती इथे नाही. मग तुम्ही जर का बघितलं तर 44चं आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. RRB स्थापन केल्यानंतर त्या तोट्यामध्ये जायला लागल्या आणि त्याच्यासाठी या समित्या आपण त्या ठिकाणी स्थापन केल्या होत्या. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 45 कडे. एखादी कर्ज मालमत्ता बँकेसाठी उत्पन्न मिळवून देण्याच्या क्षमतेची न राहिल्यास ती अलाभदायी बनलेली असते. जनरली आपल्याला NPA असं म्हणतो आणि NPA संबंधीचे इथे खाली 2 निकष दिले आहेत. एखाद्या मुदती कर्जावरील व्याज आणि किंवा मुद्दलाचा 90 दिवसांसाठी जर का तुमचा EMI राहिला असेल आणि दुसरं ओव्हरड्राफ्ट आणि कॅश क्रेडिट खाते 90 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी आउट ऑफ ऑर्डर राहिले, या दोघंही निकष असतील तर त्याला आपण काय करतो NPA म्हणून घोषित करतो. मग त्याच्यामुळे इथे दोन्ही विधानही योग्य आहेत. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 46 बघा. पुढीलपैकी कोणता भाग हा भारतीय भांडवली बाजाराचा भाग नाही. ठीक आहे. आता भारतीय भांडवली बाजार आणि रोखे बाजार असे दोन्ही 2 बाजार असतात. लक्षात ठेवा, रोखे बाजार आणि भांडवली बाजार. त्यापैकी आंतरराष्ट्रीय रोखे बाजार जो आहे तो भारतीय भांडवली बाजाराचा त्या ठिकाणी भाग नाही. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 47 कडे. दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारने जो त्रिआयामी दृष्टिकोन अवलंबलेला आहे, पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनाचा त्यामध्ये समावेश होत नाही. तो जो दृष्टिकोन आहे तो आहे आर्थिक वाढ, दारिद्र्य निर्मूलन आणि किमान मूलभूत गरजा लोकांच्या पूर्ण झाल्या पाहिजे. या तिघांना मिळून आपण काय म्हणतो त्रिआयामी दृष्टिकोन म्हणतो. त्याच्यामध्ये नियोजनात्मक वाढीचा समावेश होत नाही. त्याच्यामुळे इथं उत्तर आहे तुमचं पर्याय क्रमांक 1. पुढे बघा. इथं तुम्हाला 4 विधानं दिलेत. याच्यात तुम्हाला चुकीचं विधान त्या ठिकाणी निवडायचं आहे. त्याच्यातलं पहिलंच विधान चुकीचं आहे. 51 मध्ये भारताची साक्षरता किती टक्के होती? 18.33% होती. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. बाकी 2001च्या तुलनेमध्ये साक्षरतेत 8.15% वाढ झाली. बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षरता केरळमध्ये आहे आणि 1 ते 11 या दशकात साक्षर लोकसंख्येत 20 कोटीची भर पडली होती. खालची 3 विधानं बरोबर आहे. पहिलं विधान जे होतं
ते तुमचं चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 49 बघा, पंचवार्षिक योजनांच्या संदर्भामध्ये हा प्रश्न विचारलेला होता. 4 विधानं तुम्हाला त्या ठिकाणी दिलेत आणि खाली विचारलं होतं की योग्य विधान किंवा विधाने निवडा. मग तुम्ही जर का बघितलं तर अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटकांसाठी 5 वर्षांचे दीर्घकालीन लक्ष्य ठेवले जाते, तरी क्षेत्रीय घटकांसाठी 1 वर्षाचे लक्ष्य ठरवून दरवर्षी हवा तो बदल करून योजना राबविणे. कशा संबंधित आहे? सरकत्या योजनेसोबत संबंधी हा प्रश्न होता. 5 वर्षाचं नियोजन करायचं, पण दरवर्षी काय करायचं, त्याचं इव्हॅल्युएशन करायचं. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सरकत्या योजनेत लवचिकता नसते, चूक आहे. सरकती योजना उलट जास्त लवचिक आहे, कारण की दरवर्षी तुम्ही काय करताय, त्याचं असेसमेंट करताय. दरवर्षी निर्धारित लक्ष्यांमध्ये बदल करताय, तो बरोबर आहे. उद्दिष्टे आणि साध्य यातील अंतर वाढत जाते, चूक आहे. उलट ते अंतर कमी कमी होत जातं. सो अ आणि क म्हणजे ए आणि सी हे दोनच स्टेटमेंट काय आहे त्या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 50 कडे. तुटीचा अर्थसंकल्प का मांडला जातो? जेव्हा एखादी अर्थव्यवस्था मंदी सदृश्य परिस्थितीमध्ये असते, तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला मंदी सदृश्य परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जनरली आपण काय करत असतो, तर तुटीचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडत असतो. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीची जी टेस्ट नंबर 3 आहे बघा, कंबाईन परीक्षेसाठी जी आपल्या टेस्ट सिरीज झाली होती बघा, यातील जे करंटचे जे प्रश्न आहेत बघा, चालू घडामोडीवरचे जे प्रश्न आहेत बघा, तर याचे जे ॲनालिसिस आहे किंवा याची जी उत्तर आहेत बघा ते आपण बघणार आहे बघा. तर अहिल्यानगरमधील जे आहे तर कळसुबाई ते भीमाशंकर हे जे अंतर आहे बघा, एक रफली 160 किलोमीटर असणारं जे अंतर आहे, तर किती देवराया ज्या आहेत, देवराया म्हणजे जे आहेत सॅक्रेड ग्रूज वगैरे ज्याला म्हणतो आपण बघा, सॅक्रेड ग्रूज, देवराई संरक्षण वगैरे जे आहे, तर किती अशा देवराया आहेत बघा की ज्याचं संवर्धन आपण केलं जाणार आहे. तर 100 अशा देवरायांचं संरक्षण करण्याचं शासनाने ठरवलं बघा की यातील 100 देवराया जे आहे याचं संरक्षण जे आहे वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सच्या माध्यमातून जे आहे आपण करणार आहे. तर ऑप्शन नंबर 2 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. असंच कोणत्या राज्याने पर्यटकांच्या ज्या सुरक्षेसाठी जे आहे हे पर्यटन मित्र म्हणून जे आहे सुरक्षा दल, महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दलाची वगैरे स्थापना करणार आहे. आता महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल म्हटलं तर तुम्हाला लक्षात आलं की महाराष्ट्राने जे आहे, महाराष्ट्रात असं राज्य बघा बेसिकली की पर्यटन मित्र म्हणून सुरक्षा दल, जे पर्यटन मित्र म्हणून सुरक्षा दलाची जी नेमणूक केली आहे. तर ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र जे याचं करेक्ट आन्सर आहे बघा. महाराष्ट्राने असं पाऊल जे आहे ते घेतलेलं आहे बघा, किंवा असा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे बघा 53 नंबरचा, की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जे स्मारक आहे ते कोणत्या जिल्ह्यात उभारलं जाणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे बघा की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इथं तुम्ही त्यांचं जन्मस्थान जे आहे बघा नायगाव, ओके, खंडाळा तालुका जे आहे बघा, खंडाळा तालुका सातारा जिल्ह्यामध्ये असणारं जे आहे त्याचं जन्मस्थान तुम्हाला दिसून येईल. आणि तिथं जे आहे 142 कोटी रुपये खर्चून जे आहे 142 कोटी रुपये खर्चून जे आहे ते स्मारक उभारण्याचा जो निर्णय तो शासनाने घेतलेला आहे बघा. तर सातारा जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ऑप्शन नंबर 3 जे असेल त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 54 नंबरचा, की कोणते गाव हे कवितांचे गाव म्हणून जे आहे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले बेसिकली. आता कवितांचे गाव जे आहे तर आद्य कवी मुकुंदराज यांचं जे विवेक सिंधू नावाचं जे पुस्तक आहे बघा बेसिकली, जो आद्य ग्रंथ मानतो आपण बघा, तर त्यांचं जे जन्मगाव आहे बेसिकली त्याला हे जाहीर केले. आता ते जन्मगाव जे आहे मुकुंदराजांचं जे अंबाजोगाई, ओके, बीड जिल्ह्यामध्ये जे अंबाजोगाई बघा बेसिकली, तर या अंबाजोगाईचं कवितांचं गाव म्हणून जे आहे तर त्याचं उल्लेख जो आहे शासन आता करणारे किंवा त्याला जाहीर जे आहे ते केलेले आहे बघा. ओके, आद्य कवी मुकुंदराज, ओके, मुकुंदराज जे आहे बघा यांचं विवेक सिंधू नावाचा ग्रंथ वगैरे तुम्हाला माहित असतो बघा. मराठी साहित्यातला किंवा मराठी साहित्यातला सर्वात प्राचीन ग्रंथांपैकी एक असलेला ग्रंथ जो आहे तो बघा विवेक सिंधू मानला जातो बघा. ओके, त्याच्यानंतर 55 नंबरचा प्रश्न बघा. या प्रश्न जलजीवन मिशन अंतर्गत जे आहे तर प्रति व्यक्ती किती लिटर जे आहे शुद्ध पाणी किंवा पाणी पुरवठ्याचे उद्दिष्ट वगैरे. आता जलजीवन मिशन जे आहे बघा 2019 मध्ये सुरू केलेली जे आहे मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती जी सुरू केलेली जी स्कीम आहे बघा, हे ग्रामीण भागात जे आहे टॅप्ड वॉटर जे आहे तर ते देण्याचं उद्दिष्ट याच्या अंतर्गत ठेवण्यात आलं होतं बघा. 2028 पर्यंत रिसेंटली जे आहे याचं एक्सटेन्शन सुद्धा या स्कीमचं केलंय की या अंतर्गत 55 लिटर ग्रामीण घरांना जे 55 लिटर पाणी जे आहे प्रतिमानशी देण्याचं उद्दिष्ट. ओके, 55 नंबर क्वेश्चन, उत्तर पण 55 लिटरच आहे बघा. ओके, ऑप्शन नंबर 2 जे असेल त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीच्या अंडर येतं बघा. 2028 पर्यंत त्याला एक्सटेन्शन पण दिले. प्रतिमानशी जे आहे तर ते 55 लिटर पाणी पुरवणे वगैरे याचं उद्दिष्ट तुम्हाला दिसून येईल बघा.
त्यानंतर बघा 56 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, कोणता जिल्हा जो आहे महाराष्ट्र शासनाच्या ई ऑफिस ओके ई गव्हर्नन्स प्रोग्राम जे आहे बघा, तर त्यातील ई ऑफिस कार्यान्वयन जे आहे ते कोणता जिल्हा प्रथम आहे, तर अहिल्यानगरचं नाव जे आहे बघा, रिसेंटमध्ये न्यूज होतो बघा की ई ऑफिस प्रणाली जी आहे ई गव्हर्नन्सचा पार्ट असलेलं भारत सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकारची जी मोहीम आहे बघा ई गव्हर्नन्स इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स ज्याला म्हणतो आपण, तर त्यातील ई ऑफिस ही जी पद्धत आहे बघा, यामध्ये अहिल्यानगर जिल्हा जे आहे तो सगळ्यात तुम्हाला काय दिसून येतो, प्रथम तुम्हाला दिसून येतो ऑप्शन नंबर 4, त्यामुळे जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. ओके, जसं तुम्हाला प्रश्न मागे विचारून गेलेत बघा, पेपरलेस विधानसभा कोणती वगैरे ओके, म्हणजे किंवा ई गव्हर्नन्सच्या रिलेटेड, तर हा प्रश्न देखील तुम्ही ना अपेक्षित धरू शकता बघा. ओके, त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे बघा 57 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा की योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे बघा, तर भारतामध्ये आंबा निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. ऑब्विसली बघा महाराष्ट्र जे आहे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल बघा कोकण पट्टा तो सगळा दिसून येईल बघा की यामधून जे आहे देवगड हापूस वगैरे तुम्हाला माहीत असतो बघा. तर महाराष्ट्र जे आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र जे आहे आंबा निर्यातीमध्ये क्षेत्र पण तुम्हाला दिसून येईल आणि आंबा निर्यात पण महाराष्ट्रातून ते सगळ्यात जास्त प्रथम क्रमांकावर दिसून येईल. विधान बरोबर आहे बघा. आता भारतातील सर्वाधिक आंब्याची निर्यात करणारा जिल्हा जो आहे तो रत्नागिरी आहे. आता देवगड हापूस वगैरे तुम्हाला जे आता मेन्शन केलं बघा ओके की देवगड हापूस जे आहे, आता मग दोन्ही विधानं जे आहेत ते इथं काय दिसून येतील तुम्हाला बरोबर असे दिसून येतील बघा. बरोबर योग्य विधानच तुम्हाला विचारलेलं आहे बघा, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर तुम्हाला दिसून येईल बघा. याच्यानंतर बघा महिला उद्योजकांना जे आहे आर्थिक मदत आणि प्रशिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठीचा लखपती बैदेव हा जो कार्यक्रम आहे तर हा कोणत्या राज्याने अवलंबिला आहे. जसं बघा लखपती दीदी वगैरे सारखे आहे किंवा महाराष्ट्रात पिंक रिक्षा वगैरे प्रोग्राम आहे, अशा वेगवेगळे राज्य सरकार जे आहे प्रोग्राम राबवत आहेत बघा. तसं महिला उद्योजकांना मदत करण्यासाठी लखपती बैदेव हा जो प्रोग्राम आहे तर ते आसाम गव्हर्नमेंटने राबवलेला एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट तुम्हाला दिसून येतो. ऑप्शन नंबर 1 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर जे आहे ते तुम्हाला दिसून येतो. बऱ्याच वेळा नावावरनं पण जे आहे ते तुम्ही समजू शकता बघा. ओके, पिंक रिक्षा योजना आताच तुम्हाला त्याचं मेन्शन केलं बघा की पिंक रिक्षा योजनेमध्ये काय ह्या ई रिक्षा ज्या आहे बॅटरीवर आधारित असणाऱ्या रिक्षासाठी 80,000 रुपयापर्यंत जे सहाय्य जे आहे ते शासन करणार आहे बघा. आणि ही योजना कुठं सुरू केली असं तुम्हाला विचारले तर हे पुणे शहरातून जे आहे तर ही योजना सुरू केली होती बघा. जसं रुरल लिव्हलीहूड मिशन जसं असतं बघा किंवा अर्बन आजीविका मिशन किंवा त्यांच्या जीवन जगण्यासाठी बघा बेसिकली एक सरकारकडनं ज्या वेलफेअर इकॉनॉमीचा पार्ट म्हणून लोककल्याण उपक्रमांचा भाग म्हणून ज्या स्कीम सुरू केल्या जातात बघा. यातील अशी पिंक रिक्षा योजना आहे बघा की याच्या माध्यमातून एन्व्हायरमेंट पोल्युशन पण कमी केलं जाईल कारण या बॅटरी आधारित असतील आणि महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी बेसिकली 80,000 सहाय्य सुद्धा दिलं जाईल बघा यातून. तर हे पुणे शहरातून सुरू झालं, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर असेल बघा. असंच नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा 60 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा की सर्वात मोठा बोगदा जो आहे भारतातला सगळ्यात मोठा बोगदा तर हा कोणत्या राज्यात आहे असं तुम्हाला विचारले बघा. आता रिसेंटमध्येच न्यूज होतं बघा रफली 15 किलोमीटर जे आहे 14.7 किलोमीटर असणारा जो बोगदा आहे बघा बेसिकली ऋषिकेश टू कर्णप्रयाग. ओके, कर्णप्रयाग जे आहे बघा. आता कर्णप्रयाग ऋषिकेश टू कर्णप्रयाग जाणारा जवळजवळ जो 15 किलोमीटर लांबीचा जो बोगदा आहे तर तो त्याचं उद्घाटन वगैरे झालं बघा असं न्यूजमध्ये होतं बघा. बेसिकली हे सगळं कुठे बेसिकली आता ऋषिकेशवरनं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे बघा की हे उत्तराखंड जे आहे इथला हा बोगदा आहे बेसिकली बघा. आता कर्णप्रयाग तुम्हाला जॉग्राफीमध्ये पण येतं बघा. आता कर्णप्रयागमध्ये कोणत्या 2 नद्यांचा जो आहे मिलाप होतो बघा, अलकनंदा आणि कोणत्या दुसऱ्या नदीचा मेन्शन होतो म्हणजे संगम होतो वगैरे ते तुम्ही मला कमेंटमध्ये वगैरे निश्चितपणे सांगताल अशी अपेक्षा करतो बघा. त्यामुळे उत्तराखंड ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असेल बघा. पुढचा जो क्वेश्चन आहे बघा 61 नंबरचा क्वेश्चन की शिनजाऊ 20 मिशन जे आहे बेसिकली काय आहे तियानगॉंग स्पेस स्टेशनचा पार्ट आहे बघा. तियानगॉंग स्पेस स्टेशन जे आहे स्पेस स्टेशन डेव्हलप करण्याचं जे चायनीज एक प्रकल्प दिसून येतो तर त्याच्या अंडर जे आहे तर शिनजाऊ 20 मिशन. आता चायनीज किंवा तियानगॉंगवरनं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे चायनाचं जे आहे मिशन आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सारखं जे आहे तियानगॉंग स्वतःचं आपलं स्पेस स्टेशन डेव्हलप करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जे आहे तर हे शिनजाऊ 20 मिशन जे आहे तर ते चायनाने लॉन्च केलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 जे आहे चायना, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे बघा क्वेश्चन नंबर 62
2 जे आहे बघा, वर्ल्ड इम्युनायझेशन वीक, जागतिक लसीकरण आठवडा जे आहे ते कधी साजरा केला जातो? आता फॅक्ट बेस्ड प्रश्न आहे बघा. तर एप्रिल महिन्याचा जो लास्टचा आठवडा आहे बघा, 24 ते 30 एप्रिल जे आहे याला तुम्ही काय म्हणता? तर ज्या वर्ल्ड इम्युनायझेशन वीक वगैरे म्हणून साजरा करत असतो बघा. WHO कडून जे आहे तर ते वर्ल्ड इम्युनायझेशन वीक साजरा केला जातो, जो 24 ते 30 एप्रिल जे आहे तो साजरा केला जातो बघा. ऑप्शन नंबर 1 जे असेल त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. त्याच्यानंतर बघा, असा कोणता युरोपियन देश आहे बघा, किंवा कोणत्या देशाने जे आहे युरोपियन नसलेल्या नागरिकांना जिथल्या ज्या लोकल बॉडीजच्या किंवा स्थानिक निवडणुका ज्या असतील बेसिकली त्यातून बाहेर ठेवलंय बघा. आता तुम्हाला माहिती आहे युरोपामध्ये जे आहे बऱ्याच वेळा असं तुम्हाला अशी ओरड ऐकायला मिळते बघा, बाहेरच्या देशातून जे आहेत नागरिक स्थलांतर करतात आणि मग लोकल बॉडीमध्ये ते जे मतदानाच्या प्रक्रियेतून राजकीय कंट्रोल वगैरे घेण्याच्या अशा ओरड सध्या ऐकायला मिळतात बघा. याच पार्श्वभूमीवर जे आहे बघा, इस्टोनिया नावाचा जो देश आहे बघा, लात्विया, लिथुआनिया, इस्टोनिया जे बघता तुम्ही, जे अर्लियर USSRचा पार्ट असलेले जे बघा. तर इस्टोनिया हा जो देश आहे तर यांनी असा निर्णय घेतलेला आहे बेसिकली की युरोपियन नसलेल्या नागरिक असतील बेसिकली तर त्यांना स्थानिक निवडणुकीमध्ये भाग घेऊ दिला जाणार नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे असेल इस्टोनिया हे याचं करेक्ट आन्सर असेल बघा. पुढचा जो क्वेश्चन आहे बघा 64 नंबरचा जो क्वेश्चन आहे की आशियातलं सर्वात मोठं जे आहे इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन तर खालीलपैकी कोणत्या शहरात जे आहे बघा. आता इंदिरा गांधी ट्युलिप गार्डन, ट्युलिपची शेती बघा, जर तुम्ही एक गेस वर्क मधनं पण जे जाऊ शकता बघा इथं की श्रीनगर जे आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आणि ट्युलिपची गार्डन सगळ्यात जे मोठ्या प्रमाणावर तुम्हाला जे दिसतील बघा तर ते श्रीनगरमध्ये जे आहेत ते तुम्हाला दिसणार आहेत बघा. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे बघा इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन कोणत्या शहरात आहे तर श्रीनगर येथे तुम्हाला दिसून येईल बघा. त्याच्यानंतर बघा लास्ट जो क्वेश्चन आहे बघा करंट अफेअर्स मधला किंवा चालू घडामोडीचा जो शेवटचा प्रश्न आहे, वेल्लाकली हे जे नृत्य आहे बेसिकली हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघा. आता हे जे क्लासिकल डान्सेस आहेत बघा किंवा फोक डान्सेस आहे, जसं कथकली सारखा जो डान्स आहे बघा किंवा मोहिनी अट्टम सारखा जो डान्स आहे, जे केरळ या राज्याशी असणारे क्लासिकल डान्सेस आहे, यातलाच एक वेल्लाकली असा डान्स आहे जो क्लासिकल डान्स नाही आहे पण तिथला फोक डान्स स्थानिक नृत्य परंपरेचा भाग आहे. वेल्लाकली हे देखील केरळ या राज्याशीच तुम्हाला दिसून येईल बघा. आता नावावरनं तुम्ही गेस वर्क वगैरे करू शकत नाही कारण 4 ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला सदर्न इंडियामधूनच तुम्हाला दिसून येतात. तर वेल्लाकली हे जे डान्स फॉर्म आहे बेसिकली तर तो देखील केरळमधून येतो. असंच क्लासिकल डान्स बघा तुम्हाला जे आता मेन्शन केले, असंच मोहिनी अट्टम पण केरळमधूनच येईल बघा. किंवा तुम्हाला कथकली तुम्ही बघू शकता बघा तर ते देखील केरळमधून येईल पण हे क्लासिकल डान्स असतील. ओके, वेल्लाकली क्लासिकल डान्स नसेल, फोक डान्सचा किंवा तिथल्या स्थानिक नृत्य परंपरेचा प्रकार असेल पण जो केरळमधूनच येईल बघा. ऑप्शन नंबर 1 जे असेल ते त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. हे सगळे होते बघा करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी या विषयावरचे सगळे प्रश्नांची उत्तरं. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 3 याच्यामध्ये विज्ञान या विषयाचं आपण विश्लेषण चालू करणार आहोत बघा. प्रश्न क्रमांक 66 पासून आपले जे विज्ञानाचे विषय आहेत प्रश्न ते चालू झालेले आहेत. ठीक आहे, चला बघूया पहिला प्रश्न काय आहे. आय होप तुम्हाला बोर्डवर व्यवस्थित दिसत असेल. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 66 काय आहे. प्रश्न क्रमांक 66 घरगुती वापरातील इलेक्ट्रिक हीटरमध्ये कोणता धातू वापरला जातो. ऑप्शन आहेत टंगस्टन, क्युप्राइट, नायक्रोम आणि ॲल्युमिनियम. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे नायक्रोम. ठीक आहे, नायक्रोम हे एक संमिश्र आहे, इट्स अ टाइप ऑफ अलॉय. ठीक आहे, काय आहे हे अलॉय आहे आणि हे निकेल आणि क्रोमियम. निकेल ह्या धातूंपासून बनवलेलं जातं आणि याच्यामध्ये निकेल आणि क्रोमियमचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे, हा धातू जो आहे हा कशा पद्धतीचा धातू आहे. हा हीटरमध्ये वापरण्याचं कारण म्हणजे हा जो अलॉय आहे हा उष्णता चांगल्या पद्धतीने निर्माण करतो. याच्यामध्ये रेजिस्टन्स चांगल्या पद्धतीने असतो त्याच्यामुळे हा उष्णता चांगल्या पद्धतीने निर्माण करत असतो आणि ऑक्सिडेशन
ह्या प्रोसेसला हा रोखतो. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिडेशन लवकर होऊन देत नाही, त्याच्यामुळे हा धातू उष्णता निर्माण करण्यासाठी वापरला जात असतो. मग वेगवेगळ्या ठिकाणी इस्त्रीमध्ये हिटिंग कॉईल असेल, त्याच्यानंतर आपलं घरगुती हीटर असेल, याच्यामध्ये हा उष्णता निर्माण करण्यासाठी वापरला जात असतो. ठीक आहे, तर हा नायक्रोम हा आहे, हा एक प्रकारचा संमिश्र आहे. ठीक आहे, चला तर आपलं ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 66चं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. काय आहे प्रश्न क्रमांक 67? बघा, डॉपलर इफेक्ट काय आहे? डॉपलर इफेक्ट हा मुख्यतः कोणत्या घटकाशी संबंधित आहे? वेग व स्थान, पर्याय क्रमांक 2 वारंवारतेतील बदल, तिसरा आहे परावर्तन आणि चौथा आहे तीव्रता. ठीक आहे, तर डॉपलर इफेक्ट हा ध्वनी साऊंड याच्याशी संबंधित असणारा परिणाम आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपले योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वारंवारतेतील बदल. ठीक आहे, आता याच्यामध्ये जो पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे हे सुद्धा ह्या परिणाम घडून येण्यामधला एक कारक आहे, वेग आणि स्थान. ठीक आहे, बघा डॉपलर इफेक्ट म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी कधी रस्त्यावर उभे असाल तर काय होतं, लांबून येणारी एखादी ॲम्ब्युलन्स असेल किंवा पोलीस व्हॅन असेल, त्याच्यावर सायरन लागलेला असतो, तर तो सायरन गाडी लांब असेल तर लांबून आपल्या जवळ येते, आपल्या जवळून पुन्हा पास होते. तर हे येताना तो ध्वनी जो आहे तो लांबून येताना कमी कमी ऐकू येत असतो. जशी जशी ती गाडी आपल्या जवळ येत असते तसा तसा तो आवाज आपला मोठा मोठा वाटत जातो आणि आपल्या जवळून पुन्हा दूर जाताना तो आवाज काय होत असतो, आपल्याला कमी कमी जाणवत असतो. ह्या परिणामाला काय म्हणतात? डॉपलर इफेक्ट. याच्यामध्ये व्यक्ती म्हणजे सोर्स हा जिथे असेल तो आणि येणारी गाडी यांच्यामधलं स्थान हे मॅटर करत असतं किंवा याचा परिणाम होत असतो, परंतु मुख्य परिणाम जो आहे तो ध्वनीमध्ये असणारा वारंवारता याच्यामध्ये होणारा बदल. ठीक आहे, याच्यामुळे आपल्याला डॉपलर इफेक्ट किंवा डॉपलर परिणाम हा अनुभवास मिळत असतो. त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? वारंवारता. कारण की तो जो आवाज आपल्याला येत आहे सायरन पासून त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो किंवा तशा स्वरूपाचा आपल्याला तो जाणवतो. ठीक आहे, तर इथे आपले योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 68. काय आहे प्रश्न क्रमांक 68? खालीलपैकी ब्लू व्हिट्रिऑल हे कोणते संयुग आहे? पर्याय क्रमांक 1 आहे NaHCO3, दुसरं आहे CuSO4 5H2O, त्याच्यानंतर आहे MgSO4, त्याच्यानंतर आहे K2Cr2O7. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ब्लू व्हिट्रिऑल म्हणजेच आपल्याकडे मराठी भाषेमध्ये त्याला मोरचूद असं नाव घेतलं जात असतं. कोणतं? मोरचूद. हे एक निळ्या रंगाचं काय आहे? स्फटिकमय केमिकल आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो याचं सायंटिफिक नाव काय आहे माहिती का? CuSO4 5H2O, कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट. कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट म्हणजे CuSO4 5H2O हे याचं काय आहे? केमिकल कंपाऊंडचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ब्लू व्हिट्रिऑल हे आपल्याकडे शेतीमध्ये विशेषतः वापरलं जातं. फंगल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आजार असतील हे यांच्या विरोधात हे औषध म्हणून याचा वापर केला जात असतो. फंगल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, विविध पिकांवर याची औषध म्हणून फवारणी केली जात असते. ठीक आहे, तर योग्य उत्तर काय असणार आहे आपला? पर्याय क्रमांक 2. तर पुढचा जो काही प्रश्न आहे तो काय आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा, प्रश्न क्रमांक 69. कोणत्या संघातील प्राणी द्विस्तरीय असतात? डिप्लोब्लास्टिक असतात. पर्याय क्रमांक 1 आहे पोरिफेरा, दुसरा आहे ऑर्थ्रोपोडा, पर्याय क्रमांक 3 प्लॅटिहेल्मिंथस किंवा पर्याय क्रमांक 4 निडारिया. ठीक आहे, प्राणी वर्गीकरणावर हा प्रश्न आलेला आहे. तर इथे आपले योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो निडारिया, संघ निडारिया.
हे प्राणी डिप्लोब्लास्टिक असतात. डिप्लोब्लास्टिक म्हणजे बघा, प्राण्यांचं वर्गीकरण करताना त्याच्यामध्ये त्यांची देहगुहा कशी आहे, त्यांची शरीर रचना कशा पद्धतीची आहे, त्याच्यानंतर त्यांच्या रचना कशा पद्धतीची आहे, द्विस्तरीय आहे, त्रिस्तरीय आहे, कशा पद्धतीची त्यांची रचना आहे, याच्यानुसार वर्गीकरण केलं जातं. तर इथे विचारलेले द्विस्तरीय प्राणी कोणत्या पद्धतीचा आहे, तर निडारिया हे जे प्राणी आहेत हे कशा पद्धतीचे आहेत, द्विस्तरीय प्राणी असतात. यांच्यामध्ये दोन प्रकारच्या पाहायला मिळतं, एक आहे एंडोडर्म आणि दुसरं असतं एक्टोडर्म. अशा पद्धतीची याची रचना असते. दोन स्तर असतात यांच्या याच्यामध्ये, एंडोडर्म आणि एक्टोडर्म. हे प्राणी जे आहेत ते समुद्रात आढळणारे प्राणी आहेत, जसे की तुमचा जेलीफिश असेल, हायड्रा वगैरे असतील. हे जे प्राणी आहेत हे निडारिया या संघामध्ये मोडत असतात. यांच्यामध्ये एक विशेष प्रकारच्या अशा सेल्स असतात ज्या दंशिका पेशी असतात, ज्यांना आपण काय बोलतो, निमेटोसाइट्स. ठीक आहे, त्याच्यापासून एक प्रकारचं विषारी रसायन ते सोडत असतात आणि याचा वापर ते एखाद्या प्राण्यावर हल्ला करण्यासाठी किंवा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी वापरत असतात. ठीक आहे, तर हा योग्य उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70. चिकनगुनिया हा आजार खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होतो? पर्याय आहेत टोगा विषाणू, रेट्रो विषाणू, हेपेटायटिस विषाणू आणि रॅब्डो विषाणू. तर चिकनगुनिया हा आजार विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 टोगा विषाणू या विषाणूमुळे होत असतो. ठीक आहे, ह्या विषाणूचं संक्रमण समजा एडिस इजिप्ती सारखे जे काही डास असतील त्यांना झाला आणि ते डास जर आपला त्यांचा डासांचा काही दंश झाला तर आपल्यामध्ये चिकनगुनिया हा आजार उद्भवू शकत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे हेपेटायटिस विषाणू. हेपेटायटिसचे वेगवेगळे विषाणू आहेत तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आहे रॅब्डो विषाणू. रॅब्डो विषाणू म्हणजे कोणता, ज्याच्यामुळे रेबीज हा आजार होत असतो. हा प्राणी एखादा तुम्हाला चावला आणि त्याच्यामध्ये रेबीज संक्रमित असेल, रॅब्डो व्हायरस जर त्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला रेबीज हा आजार होऊ शकतो. आणि रेबीज हा आजार 100% घातक आहे किंवा फॅटल आहे. ठीक आहे, जर त्याच्यावर वेळेत उपचार झाले नाही तर माणसाचा मृत्यू किंवा माणूस दगावणे हे 100% होतं. ठीक आहे, चला काय आहे प्रश्न क्रमांक 71. बघा, काला आजार या रोगाला दुसरे नाव काय आहे? काला आजार या रोगाला दुसरे नाव काय आहे? बघा, विसरल लेशमेनिया, त्याच्यानंतर आहे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस, तिसरा आहे एलिफंटायसिस आणि अमिबियासिस. बघा, काला आजार या रोगाला दुसरं जे नाव आहे ते विद्यार्थी मित्रांनो आहे पर्याय क्रमांक 1 विसरल लेशमेनियासिस. लेशमेनिया नावाचा एक काय प्लाझ्मोडियम असतो, त्याच्यामुळे हा आजार होऊ शकतो. सँडफ्लाय नावाची जी माशी असते त्याच्यामुळे ह्या आजाराचं संक्रमण होऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर काय आहे विसरल लेशमेनियासिस. ठीक आहे, त्याच्यानंतर आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आफ्रिकेत सापडणारा आजार आहे. त्याच्यानंतर एलिफंटायसिस, पायाला एलिफंट सारखा म्हणजे हत्ती पाय बोलतात त्याला, तर याच्यामध्ये माणसाचा पाय हत्तीसारखा सुजत असतो. हा पण एक प्रकारची माशी आहे, त्याच्यामुळे पसरत असतो. त्याच्यानंतर आहे अमिबियासिस. अमिबियासिस म्हणजे हगवण. अमिबा जर तुमच्या प्रदूषित याच्याद्वारे अन्नाद्वारे किंवा पाण्याद्वारे तुमच्या शरीरात गेला तर तुम्हाला अमिबियासिस म्हणजे हगवण हा आजार होऊ शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72. काय बघूया, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? ठीक आहे, बघा, मुकुलायन, विखंडन, युग्मकी एकत्रीकरण किंवा पुनर्जीवन. ठीक आहे, बघा, जीवाणूमधील प्रजननाची प्रभावी पद्धत योग्य उत्तर आहे आपलं द्विविखंडन. ह्या पद्धतीने जीवाणूंमध्ये जास्त प्रभावीपणे काय होऊ शकतं, प्रजनन घडून येऊ शकत असतं. त्याच्यामुळे योग्य उत्तर काय असणार विद्यार्थी मित्रांनो आपला पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, चला पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 73 काय आहे? आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी कोणत्या दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी समजला जातो? बघा, काय सांगितलंय, उभयचर आणि सरीसृप. दुसरा पर्याय आहे मत्स्य आणि उभयचर, तिसरा आहे पक्षी आणि सस्तन आणि चौथा आहे सरीसृप आणि पक्षी. एक प्राणी आहे तो दोन वर्गांना किंवा दोन प्राणी समूहांना जोडणारा दुवा म्हणून कोणता दोन वर्गांना जोडतो असा प्रश्न आहे आणि तो प्राणी आहे आर्किओप्टेरिक्स. तर याच्यामध्ये योग्य पर्याय आहे आपला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सरीसृप आणि पक्षी. ठीक आहे, तर ह्या दोन प्राण्यांना जोडणारा दुवा म्हणून आर्किओप्टेरिक्स ह्या
प्राण्याला ओळखलं जात असतं आणि तो एक पद्धतीचा जीवाश्म आहे. तो जीवाश्म सापडलेला आहे. ठीक आहे, तो लिव्हिंग प्राणी नाही आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 74 काय आहे? वनस्पतींमध्ये खालीलपैकी कोणते विकर जास्त प्रमाणात आढळते? वनस्पतींमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात आढळते? बीटा गॅलेक्टोसाइडेज, त्याच्यानंतर आहे RUBP कार्बोक्सिलेज, तिसरं आहे हेटेरोकायनेज आणि चौथं आहे कोणतंही नाही. बघा तर वनस्पतींमध्ये विद्यार्थी मित्रांनो RUBP कार्बोक्सिलेज हे जास्त प्रमाणात आढळणारं विकर आहे आणि पृथ्वी तलावर जे काही वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये हे आढळतं. तर सर्वात जास्त पृथ्वी तलावर आढळणारं विकर म्हणून RUBP कार्बोक्सिलेजला ओळखलं जात असतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75. फिनॉल हे टिंबटिंब संयुग आहे. ॲलिफॅटिक आहे, ॲरोमॅटिक आहे, हेटेरोसायक्लिक आहे की वरीलपैकी एकही नाही? बघा फिनॉल हे ॲरोमॅटिक संयुग आहे. ॲरोमॅटिक म्हणजेच काय? ज्याच्यामधून चांगल्या चांगल्या पद्धतीचे सुगंध येत असतात. ठीक आहे, तर फिनॉल हे अशा पद्धतीचं आहे ज्याच्यामधून चांगले सुगंध म्हणजेच अरोमा येत असतात आणि अशा संयुगांना काय बोललं जातं? ॲरोमॅटिक संयुग संबोधलं जात असतं. हे एक बेन्झीन पद्धतीचा ग्रुप असतो. ठीक आहे, अशा पद्धतीचं याचं बॉन्डिंग राहतं. ठीक आहे, सायकलिक पद्धतीने म्हणजे बेन्झीन ग्रुप याच्याशी अटॅच असतो. अशा पद्धतीचे काही संयुग आहेत त्यांना काय बोललं जातं? फिनॉल. ठीक आहे, चलो योग्य उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी वापर केला जात असतो? बेकिंग सोडा, ब्लिचिंग पावडर, साबण आणि धुण्याचा सोडा. बघा इथे योग्य उत्तर असणारे विद्यार्थी मित्रांनो आपला धुण्याचा सोडा. ठीक आहे, तर पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी धुण्याचा सोडा वापरला जात असतो. ठीक आहे, बाकीचे सुद्धा वापरतात पण पेट्रोलियम याच्यासाठी वापरला जात नाही. धुण्याचा सोडा हा वापरला जात असतो. साबण आपण दोन पद्धतीचा वापरतो, एक अंगासाठी एक कपडे धुण्यासाठी. त्याच्यानंतर ब्लिचिंग पावडर वापरली जाते, बऱ्याच ठिकाणी सॉफ्टनर म्हणून वगैरे वापरली जात असते. त्याच्यानंतर बेकिंग सोडा आहे. बेकिंग सोडा हा घरगुती वापरासाठी वापरला जात असतो. केक इंडस्ट्री किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पद्धतीने वापरला जात असतो. पेट्रोलियम शुद्धीकरणामध्ये आपल्याला धुण्याचा सोडा हा वापरलेला पाहायला मिळतो. ठीक आहे, त्याच्यामुळे योग्य उत्तर असणार आहे आपला पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77. जर एखादी व्यक्ती 2.4 मीटर पर्यंत 2 सेकंदात उडी घेत असेल तर त्याचा सुरुवातीचा वेग किती असेल? बरोबर, तर उत्तर दिलेलं आहे आपल्याला 19.6 मीटर पर सेकंड, 9.8 मीटर पर सेकंड, 4.9 मीटर पर सेकंड आणि 16.9 मीटर पर सेकंड. ठीक आहे, बघा आता इथे आपल्याला काय विचारलेलं आहे? एखादी व्यक्ती 2.4 मीटर पर्यंत उडी मारत असेल. बघा ती व्यक्ती जागेवर उभी आहे, ती कुठपर्यंत मारते उडी? 2.4 मीटर. ठीक आहे, तर त्याचा काय विचारलेला आहे? सुरुवातीचा वेग विचारलेला आहे. बघा आता हे सूत्र आपल्या ग्रॅव्हिटेशन मध्ये बसत असतं आणि याच्यामध्ये एक सूत्र आपल्याला उपयोगात घ्यायचं आहे, ते म्हणजे V = U + AT. ठीक आहे, आणि सेकंद टाइम पण दिलेला इथे, किती वेळ लागतोय त्याला? 2 सेकंद = T. ठीक आहे, आलं लक्षात? बघा आपल्याकडे एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 सूत्र आपल्याला गती आणि चाल संदर्भाने. S = UT + ½ AT², V = U + AT आणि S = UT + ½ AT². सॉरी, V² = U² + 2AS. ही 3 सूत्र आहेत, त्याच्यामधलं V = U + AT हे सूत्र आपण घेतलेलं आहे. आता V म्हणजे काय आहे, U म्हणजे काय आणि A म्हणजे काय आहे ते बघा. बघा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, V आहे त्याची फायनल व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर U आहे इनिशियल व्हेलॉसिटी. ठीक आहे, आणि A म्हणजे काय? इथे ग्रॅव्हिटेशन सॉरी ऍक्सलरेशन घेतलेलं आहे. A म्हणजे ऍक्सलरेशन, गुरुत्वत्वरण. आता इथे गुरुत्वत्वरण घ्यायचं आहे कारण की व्यक्ती काय मारतोय? उडी मारतोय. कुठे मारतोय? पृथ्वीवर मारतोय. ठीक आहे, तर पृथ्वीवर काय असतं? गुरुत्वत्वरण असतं.
आणि तो उडी मारतोय म्हणजे काय पृथ्वीपासून वर जातोय, मग तो ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट कार्य करतोय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथे निगेटिव्ह घ्यावं लागेल. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू, ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 9.8, बरोबर की नाही, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर या पद्धतीने. त्याच्यानंतर ठीक आहे, आणि टाइम आपल्याला दिलेला आहे 2 सेकंद. तर इथे समजा या सूत्रामध्ये आपण जेव्हा त्याची व्हॅल्यू टाकू, आपल्याला काय काढायचं आहे, सुरुवातीचा वेग काढायचा आहे. बघा व्ही किती दिलेला आहे त्याने, आता व्ही बघा तो 2.4 मीटर पर्यंत तो उडी मारतोय आणि उडी मारल्यानंतर त्याचे सर्वोच्च पॉईंट गाठल्यानंतर त्याचा स्पीड 0 होणार आहे आणि तो पुन्हा पृथ्वीवर येणार आहे. त्याच्यामुळे व्ही आपल्याला इथे काय घ्यावं लागेल, 0 घ्यावं लागेल, कारण की त्याची फायनल व्हेलोसिटी काय आहे, 0. तो ज्या स्पीडने सुरुवात करेल त्याच्यानंतर एक उडी मारल्यानंतर 2.4 मीटर उंच पोहोचल्यानंतर त्याचा स्पीड काय होणार आहे, 0 होणार आहे आणि तो पुन्हा जमिनीवर येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे फायनल व्हेलोसिटी काय असणार त्याची, 0. फायनल स्पीड आपल्याला काढायचं काय, यू काढायचं आहे. इकडे प्लस ए टी, ए मध्ये 9.8 ची मायनस व्हॅल्यू टाकली 9.8 आणि इकडे सेकंद किती आहेत, 2. बघा u मायनस 9 दुने 18 आणि 19 19.6, u इज इक्वल टू इकडे आला तर 19.6 मीटर पर सेकंड. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, v आपल्याला 0 काय घ्यायचं आहे, कारण की त्या पॉइंटला फायनल व्हेलोसिटी आहे, त्या व्हेलोसिटी किती आहे, 0 आहे. ठीक आहे, त्या म्हणजे व्यक्ती इथे आहे, इथपर्यंत उडी मारतोय, इथून तो सुरुवात करेल इथपर्यंत जाईल, इथे गेल्यानंतर काय होईल, v इज इक्वल टू 0 आणि तो पुन्हा काय येईल, पुन्हा खाली पृथ्वीवर येईल. हे अंतर झालं 2.4 मीटर, एवढ्यासाठी त्याला वेळ लागला 2 सेकंद. ठीक आहे, आणि u आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आहे. तर आपले योग्य उत्तर असणार आहे 19.6 मीटर पर सेकंड. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 78 काय आहे, प्रश्न क्रमांक 78, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली. ठीक आहे, 4 आहे ऑप्शन्स. पहिला बेसी, दुसरा आहे बेंथम आणि हुकर, तिसरा आहे थिओफ्रिट्स आणि चौथा आहे कार्लस लिनियस. तर वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडलेली विद्यार्थी मित्रांनो, बेंथम आणि हुकर या शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर प्रश्न आलेले आहेत बरेच वेळा, कार्लस लिनियसवर आले असतील, बाकीचे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यावर सुद्धा आलेले आहे. ओके, त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात करायचं आहे, व्यवस्थित कोणी कोणती पद्धत मांडलेली आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, चल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 79, खालीलपैकी कोणते हे मानवातील सर्वात लांब स्नायू आहेत. पहिला आहे स्टेपिडियल, दुसरा आहे मेसेटर, तिसरा आहे सार्टोरियस आणि चौथा आहे ग्लुटियस मॅक्झिमस. तर मानवाच्या शरीरातील सर्वात लांब स्नायू कुठे असतात विद्यार्थी मित्रांनो, मांडीमध्ये असतात. ठीक आहे, तर ते जे आहेत त्या स्नायूंना काय बोललं जातं, सार्टोरियस. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 80 काय आहे, प्रश्न क्रमांक 80 बघा, मूत्रपिंडाला खालीलपैकी रक्तपुरवठा कोणत्या धमन्याद्वारे होत असतो. बघा, हृदयामधून विविध अवयवांना रक्त किंवा शरीराला रक्तपुरवठा केला जात असतो, त्यांना आपण काय बोलतो, धमनी. ठीक आहे, आर्टरीज बोलतो. बघा, तर इथे मूत्रपिंडाला कोणती धमनी रक्तपुरवठा करते असं विचारलेलं आहे. पर्याय आहेत यकृत धमनी. आता इथे नावातच यकृत आहे, तर यकृत धमनी कॅन्सल होते आपोआपच. त्याच्यानंतर आहे दुसरं वृक्क धमनी, त्याच्यानंतर फुफ्फुस धमनी, कॅरोटिड धमनी. ठीक आहे, आता वृक्क म्हणजेच काय रे विद्यार्थी मित्रांनो, किडनी. ठीक आहे, किडनीलाच आपण काय बोलतो, मूत्रपिंड बोलतो किंवा वृक्क बोलतो. ठीक आहे, तर रिनल आर्टरी म्हणजेच वृक्क धमनी ही काय करत असते, हृदयातून मूत्रपिंडाला रक्तपुरवठा करण्याचं काम करत असते. त्याच्यानंतरची आहे फुफ्फुस धमनी, पल्मनरी आर्टरी, ही काय करत असते, ही हृदयातून अशुद्ध रक्ताचा पुरवठा फुफ्फुसाकडे करते. ठीक आहे, आणि तिथे जाऊन काय होतं, अशुद्ध रक्ताचं शुद्ध रक्तामध्ये रूपांतर केलं जात असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे
कॅरोटिड धमनी. कॅरोटिड धमनी म्हणजे कोणती रे विद्यार्थी मित्रांनो? तर ही धमनी जी मेंदूला रक्तपुरवठा करते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्नांचा विश्लेषण पाहिलेलं आहे. थँक्यू सो मच.